नमस्कार. सर्वप्रथम तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनापासून स्वागत. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पण विषय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला 3 प्रश्न विचारेन आणि विनंती एवढीच आहे, की ते प्रश्न ऐकताना उत्तर फक्त स्वतःलाच द्या, पण मनापासून द्या. आता पहिला प्रश्न, किती जणांना वाटतं हो, की आपल्या आयुष्यात आपल्याला खूप मोठं काहीतरी करायचंय, पण तरीही वाटत राहतं, की अजून मी तिथं पोहोचलेलो नाहीये, काहीतरी अडचण आहे कायम? दुसरा प्रश्न, असं किती जणांना वाटतं, की मी खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, पण यश मात्र मला मिळत नाही. नक्की काय करू ते काहीच समजत नाहीये. आता तिसरा प्रश्न. ओके. असे विचार येतात का कधी-कधी निवांत बसल्याच्या नंतर, की बाबा माझं नशीबच खराब आहे. कदाचित देवाने माझ्यासाठी काही लिहिलंय का नाही? परिस्थितीमुळे मी अडकलोय की काय? शक्यतो कधी येतात असे विचार माहिती आहे का? ज्यावेळेस एकदम आपण निवांत शांत बसलोय किंवा अचानक कोणतं तरी एखादं अपयश आलंय, मनासारखं काहीतरी झालेलं नाहीये किंवा भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा पुढचं प्लॅनिंग करताना किंवा भूतकाळाचा मी असं का वागलो होतो याचा विचार करत असताना. तुम्हाला पडलेत का हो असे प्रश्न? पडलेत? तर आजचा प्रवास तुमच्यासाठीच आहे. कारण आपण ज्या गोष्टीबद्दल आज बोलतोय ना, ती गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. पण त्याच्यासाठी अट मात्र एक छोटीशी आहे. आता मला माहिती आहे, की ऐकणं खूप अवघड गोष्ट आहे आणि आज तुम्ही ऐकणार आहात, पण रिक्वेस्ट आहे. ऐकण्यासोबतच ना, स्वतःकडे प्रामाणिकपणे बघायचं आहे. त्यातही तुम्हाला अजून एक छोटीशी विनंती करते, की हा आता ऑडिओ व्हिडिओ काही जे म्हणाल ते, ते एक साधारणतः 1 तासभराचा असणार आहे. नाही माहिती आता तुमच्यापर्यंत कोणत्या वेळेत पोहोचलाय. पण जर आत्ता तुम्ही घाईमध्ये असताल, असं कोणतं तरी काम बाकी आहे, की बाबा ते आधी करायचंय, मन शांत नाहीये, तर प्लीज आज हे पाहू नका. वॉच लेटरमध्ये मस्तपैकी सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा कधी तुम्हाला शांततेत वेळ भेटेल ना, त्यावेळेस पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ना आज, ती फक्त माहिती नाहीये. त्याच्यामुळे एक जाणीव निर्माण होणार आहे आणि खरोखर एकदम लाख मोलाचं वाक्य सांगते. ज्या दिवशी माणसाला जाणीव होते ना, त्याच दिवशी त्याच्या आयुष्यामध्ये बदल सुरू होतो. आता मी माझी थोडीशी ओळख करून देते. माझं नाव स्वाती, पुण्यामधून आहे. 2 मुलांची आई आहे. 2009 मध्ये मी आय-टी या क्षेत्रामधून माझं शिक्षण पूर्ण केलं. आता त्यावेळेस आयुष्य खूप साधं होतं. म्हणजे आपल्याला एवढे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते, एवढे जास्त एक्सपोजर नव्हते. बरोबर ना? म्हणजे आता टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे आणि जसं आपल्या प्रत्येकाचं असतं त्या पद्धतीनेच माझी पण थोडीशी स्वप्न होती, आशा होत्या. पण आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या ना, की माझी मेंटल स्थिती म्हणजे मनस्थिती बदलायला लागली माझी. 2011 पासून ना, म्हणजे एक साधारणतः 2-3 वर्षाचा काळ 2011 पासून माझ्या आयुष्यातला खूप कठीण काळ होता. माझ्या आयुष्यात नक्की चाललंय काय? मला नक्की हवं काय? मी आधी नशिबाला दोष देऊन झाला, मग परिस्थितीला दोष देऊन झाला आणि त्याच्यामध्ये टर्न घेण्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात हा जो बदल घडला ना, त्याच्यासाठी एक गोष्ट घडली. अ, लहानपणापासून आवड आहे वाचन करण्याची आणि असंच एक दिवस पेपर वाचताना मनाच्या संदर्भातला म्हणजे मन कसं काम करतं याच्या संदर्भातला सायकॉलॉजिकल पॉइंट्स असलेला एक लेख वाचण्यात आला. आता एक उत्सुकता म्हणून फक्त त्या सायकॉलॉजीशी रिलेटेड त्यांनी जे सजेस्ट केलेली होती ती पुस्तकं अजून जास्त वाचण्यात आली. त्यामुळं काही असं एवढं जास्त बदल नाही झाला, पण माझ्या प्रश्नांना एक दिशा मिळाली. इथून बदलायला एक म्हणजे मी आत्तापर्यंत जे दुसऱ्यांकडे दोषारोप करत होते ना, परिस्थितीला, नशिबाला, देवाला आणि अजून बाकी सगळ्या गोष्टींना, तिथून पुढे मात्र मी माझ्याबद्दल विचारायला लागले. मी अशी का वागतेय बरं? माझ्या मनात एवढा गोंधळ का आहे? मी स्वतःला समजून घेत नाहीये का? नक्की मला हवंय काय? आणि या प्रकारच्या प्रश्नांनी माझं आयुष्य बदललं. आणि सायकॉलॉजी याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारायला शिकवते. ओके. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी या विषयाचा अभ्यास सुरू केला. म्हणजे त्यामध्ये माझं शिक्षण चालू केलं. मेंटरशिप हे चालू केलं. आता याच्यामध्ये देवाने दिलेल्या देणगीचा मला खूप फायदा झाला. म्हणजे मी जवळपास एकपाठी आहे. म्हणजे जर एकदा दोनदा वाचलं ना, तर लक्षात राहतं. पण सायकॉलॉजी असं आहे, की समजण्यावरती भर द्यावा लागतो. किती जणांचं पाठ करणार ना तुम्ही? माणूस म्हणून प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी आहे आणि हे थोडंसं जास्त समजून घेण्यावरती भर दिला,
तर जे मेंटर होते ना, त्यांनाही ही गोष्ट समजली आणि त्यांच्याकडे ज्या प्रॅक्टिस केस येत होत्या ना, त्याच्यामध्ये त्यांनी मला इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली. म्हणजे 2014-15 पासूनच माझं शिक्षण चालू असतानाच माझ्या प्रॅक्टिसला सुरुवात झाली. माणूस असं का वागतो हे समजायला सुरुवात झाली. पण महत्वाची गोष्ट काय झाली माहिती म्हणजे एक गोष्ट मला एकदम खोलपणे जाणवली, समजली. मी असो किंवा तुम्ही असो, आपण सगळेजणच आपल्याला बाकी दुनियेबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल, जगाबद्दल सगळं काही माहिती असतं ना, सगळं काही. पण आपल्याला स्वतःबद्दल खूप कमी माहिती असतं. तर इथे एक छोटासा किस्सा पण सांगते. तुम्हीही विचार करा. ज्यावेळेस आपण पुढच्या बरोबर गप्पा मारत बसतो, किती वेळ जातो कळतो का हो? म्हणजे आवडीच्या टॉपिकवर निघालं तर सांगायलाच नको. बरोबर ना? बरं बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याशी बोलतो पण. आपण स्वतःशी कधी बोललो तर आठवतंय का? 5 मिनिटं शांततेत आपल्या स्वतःशी कधी घालवली ते आठवतंय का? आपण स्वतःलाच म्हणजे आज मला पावभाजी आवडते. याच्या पाठीमागचं कारण मलाच माहिती नाहीये. मला कधी पावभाजी क्लिक झाली होती? का क्लिक झाली होती? हॅलो? बरोबर ना? असंच तुम्हाला पण वाटतं का? आपल्या आवडीचा कलर, आपलं स्लॅम बुक ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात ज्या आवडी-निवडी नेल्यात, कधी चालू झाल्या? कोणामुळे चालू झाल्या? त्या खरंच आपल्या आहेत का? याच्यामुळे आपल्याला काय मिळतं? आपल्याला स्वतःबद्दल खरंच खूप कमी माहिती असते. आपण फक्त जी माहिती आहे ना, ती हक्काने आणि रेटून बोल या पद्धतीने बोलत असतो. 2016 पासून आहे ना, मी समुपदेशन क्षेत्रामध्ये शिक्षणासोबतच प्रॅक्टिस सुरू केली आणि आजपर्यंत जवळपास 300 पेक्षा जास्त केसेस हाताळल्यात आणि त्या 300 केसेसमध्ये एक गोष्ट कॉमन होत्या, म्हणजे लोकांना त्यांचा प्रॉब्लेमच माहिती नव्हता. माझ्याही बाबतीत हेच होतं. आता आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत आपल्याला त्रास होतोय हे तर माहिती आहे. तो त्रास जाणवतो पण. म्हणजे बघा कोणीतरी म्हणतं मला खूप राग येतो. कोणीतरी म्हणतं की बाबा माझं काहीच होत नाहीये. कोणीतरी म्हणजे मला समजतच नाहीये नक्की अस्वस्थ का वाटतं आणि कोणीतरी म्हणजे आत्ताचा ट्रेंडिंग टॉपिक की मी कायम दुसऱ्याचा विचार करते. सगळ्या माझ्या लेडीज मैत्रिणी, बरोबर ना? मी कायम दुसऱ्यांचा विचार करते, पण पश्चाताप झाल्यासारखं होतं नंतर. का केलं मी? आणि खरं म्हणजे मूळ प्रश्न काय आहे माहिती आहे का? या सगळ्यांच्या पाठीमागे पण आपण अजून स्वतःला ओळखलेलंच नाहीये. आणि इथे हा खरंच खूप मोठा गैरसमज आहे हो, की मला सगळं माझ्याबद्दल माहिती आहे. उदाहरण सांगते, बघा, कधी आपलं कोणाबरोबर भांडण झालं आणि भांडण करून घरी आल्याच्या नंतर, थोडा वेळ गेल्याच्या नंतर, शांत झाल्याच्या नंतर आपणच म्हणतो बघा, "मला कळलंच नाही मी असं का बोलले?" झालं का? हं. बरं अजून एक उदाहरण सांगते. आपण किती वेळा तरी निश्चय केलाय, स्पेशली 31 डिसेंबरला, उद्यापासून मी लवकर उठणार, उद्यापासून मी रोज वाचन करणार, उद्यापासून रोज व्यायाम करणार. किती दिवस टिकतो हा निर्णय? किती दिवस टिकतो हा निश्चय? आपण जर आपल्याला ओळखत असतो, तर आपण तो कायम टिकवला असता ना. इथं काय होतं, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस झाले, की पुन्हा तेच. कारण आपल्याला स्वभाव आपला समजलेलाच नाहीये आणि म्हणूनच आज आपण या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. एक असा प्रवास जिथं आपल्याला कोणाला काही दाखवायचं नाहीये, कोणाला काही समजून घ्यायचं नाहीये, जिथं आपण जगाला नाही, तर आपण स्वतःला समजून घेणार आहोत. कारण तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तर आधी बदलावे लागतात विचार आणि विचार बदलण्यासाठी आधी स्वतःला जाणून घेणं तर आवश्यक आहे ना, बरोबर? आता एक इंटरेस्टिंग पॉइंट तुम्हाला समजून सांगते. म्हणजे आपल्या आयुष्यात जे आपण निर्णय घेतो ना, काहीतरी करतो ना, त्याच्यामध्ये आपला मेंदू कसा काम करतो? म्हणजे अ, का बरं मन आपल्याला असं फसवतं? आज म्हणतो उद्या मी सकाळी लवकर उठणार आहे आणि उद्या सकाळी उठूशीच वाटत नाही. असं का होतं? म्हणजे मेंदू आपल्याला फसवतो म्हणजे आपल्या मनाचा खरा खेळ आता बघूयात आपण उदाहरणामध्ये. आपण म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतो, की मला कळतंय हे चुकीचं आहे. पण तरीही मी तसंच करत राहते. उदाहरणार्थ, जास्त मोबाईल वापरणं चुकीचं आहे का? माहिती आहे ना आपल्याला. बरं कंटिन्यू स्क्रोल करत राहणं, जास्त वेळ सोशल मीडिया माहिती आहे आपल्याला चुकीचं आहे. उशिरापर्यंत झोपणं, तुम्हालाही माहिती आहे रागावणं चुकीचं आहे का बरोबर आहे? करतोय ना आपण तरी पण, बरोबर आहे ना? काय कारण आहे बरं याच्या पाठीमागे? आपण कुठेतरी वीक आहेत, आळशी आहेत, डिसिप्लिन नाहीये, परिस्थिती हॅलो, थांबा. याचं कारण आहे आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत. आता मी तुम्हाला एक छोटीशी कल्पना करायला सांगते.
विचार करा, समजा तुम्ही एका जंगलामधून चाललाय आणि तुम्हाला अचानक समोर साप दिसला. काय कराल बरं? आपला हा जो मेंदू आहे ना, असा विचार करत राहतो का त्यावेळेस, की हा साप विषारी आहे का? कोणत्या जातीचा आहे? तो मला चावेल का नाही? त्याचा कलर काय? हॅलो? नाही. आपला मेंदू फक्त लगेच एकच काम करतो, पळ काढणे. त्या क्षणी आपल्याला फक्त एकच सिग्नल पोहोचवतो, जीव वाचवायचा आहे तर पळ. आणि ही जबाबदारी आपल्या मेंदूच्या एका भागाकडे दिलेली आहे. तो आपला मेंदूचा भाग आहे ना, कंटिन्यू आपण झोपेत असताना सुद्धा अलर्ट असतो. त्याचं नाव आहे मेंदूचा अलार्म सिस्टीम. त्याचं कामच आहे धोका ओळखणे. तो धोका ओळखून भीती तयार करणे आणि आपल्याला लगेचच्या लगेच रिॲक्शन देण्यासाठी तयार ठेवणे. मग ती कोणती गोष्ट असेल, म्हणजे उदाहरण बघा, गरम गोष्टीला, कोणत्याही गरम वस्तूला हात लागला, चटका बसला, कसं वागतो आपण? लगेचच्या लगेच रिॲक्शन असते ना. थंड कोणती ती गोष्ट हातावरती ठेवली तर अशा पद्धतीने शिवरिंग होतं. रोडने चाललोय, अचानक कोणीतरी हॉर्न वाजवला, होतं ना. अचानक कोणीतरी ब्रेक दाबला, होतं ना. समस्या इथे सुरू होतीये बरं का. जंगलामध्ये साप चुकून माकून दिसेल, पण आपल्या मनामध्ये आहे ना, आता एवढे कंटिन्यू साप दिसतात ना, सांगायला नको. आणि त्याच्यामुळे आपल्या रिएक्शन्स वाढत चालल्या आहेत. भीती वाढत चालली आहे आणि त्या भीतीला लगेच रिॲक्ट करणं होत चाललंय. म्हणजे काय? कोणीतरी आपल्यावर टीका केली, आपल्याला वाटतं धोका आहे. कोणीतरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्याला वाटतं धोका आहे. बरोबर आहे? कोणी आपल्यापेक्षा पुढे गेलं, आपल्याला वाटतं धोका आहे. रोज जे घडतंय ना, त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी काहीतरी वेगळं घडलं ना, की लगेचच्या लगेच आपल्याला वाटतं धोका आहे आणि आपला हा अलार्मवाला मेंदू लगेचच्या लगेच ॲक्टिव्हेट होतो. आता दुसरा पण भाग आहे आपल्या मेंदूचा, तो म्हणजे थिंकिंग ब्रेन. तो काय करतो? लॉजिक वापरतो, ॲनालिसिस करतो. म्हणजे आधी अंदाज बांधतो, माहिती घेतो, अंदाज घेतो आणि मग विचार करतो. उदाहरणं दाखव. संध्याकाळी रात्रीची वेळ आहे, डार्क झाले, पुढून तुम्हाला एक हेडलाईट दिसतीये. तुम्ही आधी अंदाज घेताल, ती नक्की टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे? रोड क्रॉस करायचे तुम्हाला त्यावेळेस. बरोबर ना? पण आता तुम्ही विचार करा, तुम्ही रोड क्रॉस करण्यासाठी थांबलात. त्या गाडीवाल्याने जोरात हॉर्न वाजवला. आता तुम्ही चेक पण नाही करण्याचा विचार करणार की गाडी कोणती आहे. तुम्ही फक्त रागाने तिकडे बघणार, एक पाऊल पाठीमागे येणार आणि शांत थांबणार. बरोबर आहे ना? हॅलो? इ इथेच हा प्रॉब्लेम आहे. काय होतं, ज्यावेळेस तो अलार्म ब्रेन आहे ना आपला, आपल्या डोक्यातला ज्यावेळेस अलार्मवाला भाग जोरात ॲक्टिव्हेट होतो ना, तो कायम जोरात असा इन्सिडेंटली ॲक्टिव्ह होणारच असतो. म्हणजे तो असा ठरवून नाही करत, की आता मला गरम लागणार आहे आणि मी त्याला असा रिप्लाय करणार आहे. असं नाही होत. तो आपल्याला लगेचच्या लगेच झालं, की आपण दचकतोच हे ऑब्व्हियस आहे. तो ज्यावेळेस जोरात असा ॲक्टिव्हेट होतो ना, त्यावेळेस आपला थिंकिंग ब्रेन म्हणजे जो विचार करणारा डोकं आहे ना आपलं, ते काही सेकंदासाठी बंद पडतं आणि बऱ्याच वेळा त्याच्यामुळेच होणारी गोष्ट, आपण काहीतरी असं करून जातो, आपण म्हणतो मला सुचलंच नाही काही. मी ब्लँक झाले होते. हा जो प्रकार कसा होतो ते आता समजलं? ही काउन्सिलिंगमध्ये खूप कॉमन सिच्युएशन आहे. म्हणजे मला माहिती आहे, मला एवढा राग येऊ नये, पण त्या क्षणी कंट्रोल राहत नाही, असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. म्हणजे जेंट्ससुद्धा बऱ्याच वेळा, मला माहिती आहे, मला एवढं बोलायला नको होतं. गेलं निघून फ्लोमध्ये. समजलं का आपण का वागतो ते? असं का वागलं होतं नक्की? कारण त्या क्षणी आपल्या डोक्यामध्ये अलंगवाल्या मेंदूने ज्या लॉजिकल मेंदूचा पूर्णपणे कंट्रोल घेतलेला असतो आणि आपण ब्लँक झालेला असतो. आता एक छोटासा एक्सपेरिमेंट करा. चूक का घडली हे तर कळलं. आपण रिॲक्ट का केलं हे तर आपल्याला कळलं. बरोबर ना? म्हणजे कोणीतरी दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं म्हणून आपण काहीतरी केलं. कोणीतरी अपमान केल्यासारखं वाटलं म्हणून आपण केलं. आता नंतर ज्यावेळेस आपण विचार करतो ना, त्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं त्याच्या बाबतीत. तरीसुद्धा अजून तुम्हाला एक म्हणजे ह्याचा परिणाम काय होतो ना, ते समजून सांगण्यासाठी बोलतेय. एक छोटासा एक्सपेरिमेंट करू आपण. डोळे बंद करा आणि आठवा बरं एक आत्ताचा प्रसंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप राग आला होता किंवा खूप भीती वाटली होती किंवा खूप असं अपमान झाल्यासारखं वाटलं होतं. तो प्रसंग आठवताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये आता चेंजेस होत आहेत की काय? असं होतं. आपल्या हृदयाची धडधड वाढते, श्वास वेगाने होतो, शरीर सुद्धा असं एक व्हायब्रेशन देतं. का? तो जो अलार्मवाला मेंदू आहे ना,
तो त्या सिच्युएशनची, त्या प्रसंगाची जाणीव आपल्याला कंटिन्यू करून देऊ शकतो. आपण आठवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला त्यावेळेस आलेल्या अनुभूती आजही येऊ शकतात. म्हणूनच मराठी म्हण आहे बघा, दुधाने पोळलेला माणूस ताकही फुकून पितो. ओके. आपल्याला म्हणजे एकदा त्रास झाला की आपण नंतर परत त्याच ह्यानी, कारण तो अनुभव, तो जो आलामवाला अनुभव आहे ना, तो आपल्याला घ्यायचा नसतो. आता सायकोलॉजीमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते. कधीही तुम्हाला कोणालाही, म्हणजे स्वतःलाही म्हणते, समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी काय येतं? भावना. लॉजिक नंतर येतं. कारण तुम्ही आता बघितलंय, लॉजिकवाला मेंदू आहे ना, कधी कधी ब्लँक होऊ शकतो. बरोबर आहे? म्हणजे आधी काय येतात? भावना. आणि नंतर त्याचंच विचारांमध्ये परिवर्तन होतं. आता आपल्याला जर असं वाटतं की बाबा आपण आधी विचार करतो, एकदा चेक करा बरं. आपण विचार कधीच डिरेक्टली चालू करत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो, त्या व्यक्तीबरोबर आपल्याला फील काय आला, त्यावेळेस आपण त्याचा विचार करायला सुरुवात करतो. बरोबर आहे ना? असं नाही होत की आपण एखाद्या बाबतीत विचार करतो, नाही माझी त्याच्याबरोबर भांडणं झाली होती, मी आज जाणार आहे, ते भांडणं मिटवून येणार आहे. अरे पण तो आधीच तलवार घेऊन बसला असेल तर? बरोबर आहे ना? म्हणून आपण काय करतो, आधी मी जातो, बघतो तिथं सिच्युएशन काय आहे, आणि सिच्युएशननुसार मला कसं वाटतंय ते बघतो, आणि मग मी पुढे ठरवतो काय करायचंय ते. बरोबर आहे? याच पद्धतीने आपण म्हणजे आधी येते ती भावना. म्हणूनच सगळ्यात पॉवरफुल या भावना असतात. आता आपल्याला चूक समजली काय होते ते, कशामुळे होती, मेंदूच्या त्या पॅटर्नमुळे, हे पण समजली. बरोबर ना? आता ह्या भावनांचा आपण स्वतःला समजून घेण्यासाठी विचार तर आपल्याला नक्की करावा लागणार आहे. पण प्रश्न हा असतो, भावना समजल्याच्या नंतर त्याच्यावरती कंट्रोल कसा ठेवायचा? आणि ह्यालाच उत्तर म्हणजे आपलं सेल्फ अवेअरनेस. म्हणजे ज्याचा आपण आता माहिती घेतोय. ओके. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? आपल्या भावना ओळखणे. भावना ओळखली की काय होणार आहे? त्याच्याबद्दलच्या रिएक्शन्स ओळखणे. आपण रिॲक्ट कसं करतोय? म्हणजे ही भावना कोणती आली आणि त्याला आपण रिॲक्ट कसं केलंय? बरोबर ना? बऱ्याच वेळा आपण गृहीत पकडलेलं असतं त्यामुळे. आणि ते रिॲक्ट करण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीने ट्रिगर कोण करतंय? हे आपल्याला समजणं म्हणजे आपल्या स्वतःची जाणीव करून घेणं. तर या भावनांबद्दल बोलताना, त्यांना ओळखताना, त्यांच्यावरून काही निर्णय घेताना, मी काउन्सिलिंगमध्ये पुन्हा तेच सांगेन, की आपण म्हणजे मी खूप जणांना बघितल्या, की लोकांना आपण त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल बोला, सवयींबद्दल विचारलं ना, तर त्या आपल्या वागण्याचं छान असं स्पष्टीकरण देऊन लगेचच्या लगेच दुसऱ्यांबद्दल बोलायला लागतात. जसं की काय करू? माझी बायकोच अशी आहे. म्हणजे एखाद्या कोणाला तरी सकाळी आपण विचारलं, सकाळी का नाही लवकर उठू शकत? काय करू? माझ्या घरी असंच वातावरण आहे. माझा बॉस असा आहे, माझे पॅरेंट्स असे आहेत, बोलतो ना. आणि यावर एकच प्रश्न विचारला, हे आधी माहिती नव्हतं का तुला? तू कशी आहे हे माहिती नाहीये का? आणि त्यावेळेस मात्र शांत होतं. इथूनच शांत होतं, ब्लँक होतो आपण डायरेक्टली. पुढच्याला छोट्या गोष्टीवरून राग येतो, हे आपल्याला माहिती असतं. पण आपल्याला का त्याच्यावरती राग येतोय, हे आपल्याला माहिती नसतं. आता जगाला आपण ऑब्झर्व करतो, पण स्वतःला कधी ऑब्झर्व करतच नाही नीट. ह्या भावना समजून घेण्यासाठी आहे ना, आपल्याला फक्त ऑब्झर्व करावं लागेल, म्हणजे निरीक्षण करावं लागेल. आपल्याला माहिती असतं कोण कसा आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे. पण आता इथून पुढचं ऑब्झर्वेशन कसं असणार आहे? मी कसा आहे? आणि हाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. म्हणूनच हा आजचा ऑडिओ व्हिडिओ जे काही म्हणताल तुम्ही ते. ओके. स्वतःला जज करण्यासाठी आजचा ऑडिओ व्हिडिओ नाही. फक्त आणि फक्त स्वतःला समजून घेण्यासाठी तुम्ही याचा वापर करा. कारण ज्या दिवशी माणूस स्वतःला समजायला लागतो ना, त्याच दिवशी जाणून घ्यायला लागतो ना, त्याच दिवशी त्याच्या आयुष्यात बदल होतो. ओके. आता हे तर समजलं, की आपण अचानक का वागतो. आता हे पण जाणून घेऊयात, की आता एकदा चूक का झाली हे कळलंय आपल्याला. बरोबर ना? आपण त्याचं खापर दुसऱ्यांवरती फोडतोय हे पण समजलंय आपल्याला. पण तरी सुद्धा आपण तीच चूक परत, परत, परत करतो. त्याला लाईफ पॅटर्न म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे सरळ-सरळ माझ्या बाबतीत असंच होतंय, अशा पद्धतीने जे कंटिन्यू बोलतो ना, म्हणजे वारंवार तेच प्रॉब्लेम येतात ना, त्याला व्हिक्टिम माइंडसेट म्हणतात. नावं लक्षात राहिली चांगली गोष्ट आहे, पण समजून तर नक्कीच घ्या. थोडंसं प्रामाणिकपणे विचार करा, की आपण आयुष्यामध्ये
असं वेगवेगळ्या लोकांबरोबर फिरतो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जातो, पण प्रॉब्लेम मात्र आपला ह्या लोकांबरोबर आणि ह्या परिस्थितीमध्ये पण तोच असतो, जो दुसऱ्या लोकांसोबत आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये पण तोच असतो. म्हणजे कोणाला तरी वाटतं की बाबा लोक मला समजूनच घेत नाही. भले त्याने कंपनी बदलली तरी त्याची तक्रार तीच राहील. काही लोक म्हणतात मला रिस्पेक्ट देत नाही. घरी पण तेच म्हणतात, बाहेर पण तेच म्हणतात. आता काही जण म्हणतात आमचं नशीबच खराब आहे. अरे तुम्ही खेळायला गेलात आणि तिथं तुम्हाला एखादा झोका जर मिळाला नाही ना, तरी सुद्धा तुम्ही तिथे लगेचच माझं नशीबच खराब आहे या पद्धतीनेच होतं ना. आश्चर्याची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला याच्यामध्ये? म्हणजे खरंच आश्चर्य म्हणते याला मी. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, जग पण बदलतंय, पण आपल्या समस्या मात्र त्याच होत्या, त्याच आहेत, त्याच राहणार आहेत. अजून एक आम्ही घेतलेला एक अनुभव सांगते. आपण एक एक्सपेरिमेंट घेतला होता त्या संदर्भात. एक लाईव्ह सेशन चाललं होतं आणि त्या सेशनमध्ये एक 100 एक जण बसले होते. ओके, 100 एक जणांना म्हटलं की तुम्ही तुमच्या समस्या ज्या आहेत ते एका चीटमध्ये लिहा आणि एका डब्यामध्ये टाकून द्यायचं. समोर डब्बा ठेवला होता ना, म्हणजे टाईप करण्यासाठी जो डब्बा ठेवला होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपले चिट्स प्रश्न लिहून पाठवून द्या, समस्या लिहून पाठवून द्या. आता इथे आपल्याला हे पण होतं, म्हणजे दुसऱ्यांच्या समस्या आपल्यासाठी काहीच नसतात. आपली समस्या म्हणजे डोंगर, अशा पद्धतीने असतं. म्हणून घेतलेला हा प्रकार होता. ओके, तर 100 एक जणांनी त्यांच्या समस्या त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकल्या आणि एक अर्ध्या तासानंतर म्हणजे प्रत्येकाला 3च समस्या लिहायला सांगितल्या होत्या. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, सगळे ते 100 लोक वेगवेगळ्या एरियामधून आले होते, वेगवेगळ्या माइंडसेटचे होते, वेगवेगळ्या जॉब प्रोफेशन्सचे होते, पण तरीही सुद्धा प्रश्न मात्र 100ही एकत्र झाले नाहीत. कारण त्यांच्या सगळ्यांमध्ये काही प्रश्न तर कॉमनच होते. म्हणजे जसं की माझ्याकडे पैसेच टिकत नाहीत किंवा पैसे टिकवण्यासाठी काय करावं? फक्त त्याचं स्वरूप बदललं होतं किंवा घरचे ऐकतच नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत. मग त्याच्यामध्ये मुलं असतील, पॅरेंट्स असतील, मिस्टर असतील, बायको असेल. आता विचार करून बघा. प्रश्न युनिव्हर्सल लेवल्सवर सुद्धा तेवढेच आहेत. म्हणजे उदाहरण पुन्हा एकदा अजून एक देते. एखादी साडी घ्यायला गेलात, असून असून किती प्रश्न असणार आहेत? कलर विचारताल, पॅटर्न विचारताल, त्याची क्वालिटी विचारताल आणि रिफंड पॉलिसी विचारताल. अजून काहीच नाही. बरोबर ना? मग मात्र प्रश्न कोणता असतो? समजून घेण्याचा, फीलचा, कनेक्टचा. खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. सायकोलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे लाईफ पॅटर्न्स, जे आपण वस्तूंबद्दल म्हणू किंवा अजून कोणत्याही बद्दल म्हणू, तो एक ठराविक पॅटर्न आपला तयार होतो आणि आपण नकळतपणे त्याच पॅटर्नमध्ये जगायला लागतो. म्हणजे उदाहरण देऊन सांगते. बघा, समजा एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून असंच ऐकायला मिळालं, "तू काही कामाचा नाही, तुझ्याकडून काय होणार नाही, तू दुसऱ्यांसारखा हुशार नाही." हे लहानपणी एक शब्द वाटतात, जस्ट रँडम गेले, बरोबर ना? पण हळू ते आपलं बिलीफ बनत जातात, आपला विश्वास बनत जातात. मी कॅपेबल नाहीये बाबा. आता त्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तो मोठा होतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस काय होतं, तो नोकरी करतो, नवीन लोकांना भेटतो, पण तरी सुद्धा त्याच्या आतमधून एक आवाज येत राहतो, की मी काय खास नाहीये, स्पेशल वन नाहीये, मी एक नॉर्मल व्यक्ती आहे. बरोबर आहे? आता लक्ष द्या, ज्यावेळेस त्याला एखादी संधी मिळते, प्रमोशनची, बिझनेसची, प्रोजेक्टची, बाहेर जाण्याची म्हणा किंवा आता आपल्या ह्या कन्सेप्टची म्हणा, तेव्हा त्याच्या मनात 2 आवाज येतात. आत्तापर्यंत जे संधी आहे, नवीन आहे, असं काहीतरी पाहण्याचा एक त्याचा आवाज येतो आणि दुसरा आवाज, "तू हे करू शकणार नाही." असा वाला एक येतो. अ अनेक वेळा दुसराच आवाज जिंकतो. याच्या पाठीमागचं कारण काय? आपण कितीही म्हटलो ना, एकदा करून बघू, त्याच्याऐवजी आपल्या डोक्यामध्ये जे फिक्स बसलेलं असतं ना, आत्तापर्यंत कुठं काय करून दाखवलेस त्यावेळेस आत्ता करणार आहे, असं म्हणून तो आवाज येतो. आणि मेंदू आहे ना आपला, त्याला आहे ना खूप आराम करण्याची सवय लागलेली असेल, त्याला रिस्क घ्यायला अजिबात आवडणार नाही. अजिबात आवडत नाही. त्यामुळे तो काय म्हणतो, आत्तापर्यंत करून काय झालेलं नाही, तर आत्ता पण करू नकोस म्हणून तो प्रयत्न पण करत नाही. आणि नंतर म्हणतो, माझं नशीबच खराब आहे. खरं काय कारण होतं? नशीब, आपली बिलीफ सिस्टीम. आणि सायकोलॉजीमध्ये त्याच्यामुळेच एक पॉवरफुल वाक्य आहे. आपण कधीच परिस्थितीमुळे घडत नाही. आपण कायम आपल्या विश्वासांमुळेच घडतो. आता तुम्हाला एक छोटंसं रिफ्लेक्शन एक्सरसाइज देते. म्हणजे हा एक्सरसाइज आपण लगेचच्या लगेच स्वतःबद्दल करायचा आहे. रिफ्लेक्शन म्हणजे स्वतःबद्दल. ओके? स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रॉब्लेम वाटतोय?
जो सारखा सारखा वाटतोय. म्हणजे सारखा राग येतो. बाबा कोणती गोष्ट करताना आत्मविश्वास कमी वाटतो. आपण कोणती गोष्ट करताना पुढच्याने आपल्याला प्रशंसा करावी किंवा पुढच्याने आपल्याला बाबा तू बरोबर करतोयस, करतीयेस अशा पद्धतीने सांगावं असं वाटतं. म्हणजे त्याला अप्रूव्ड म्हणतो आपण. पुढच्याने अप्रूव्ह करावं असं वाटतं किंवा आपण कायम आपली तुलना कोणाशी तरी करतो. म्हणजे गरज नसतानाही करतो. लोकांना खुश ठेवण्याची एक सवय लागली आपल्याला. असं काही आहे का? फक्त प्रॉब्लेम ओळखा. कारण प्रॉब्लेम ओळखणं म्हणजे बदलाची पहिली पायरी. आता आपण एक खूप महत्वाच्या इम्पॉर्टंट माइंडसेट बद्दल बोलतोय बरं का. हा तो व्हिक्टिम माइंडसेट असतो. व्हिक्टिम माइंडसेट म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टींसाठी, कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांना किंवा परिस्थितीला जबाबदार धरतो. म्हणजे बाबा सकाळी का नाही लवकर उठला? रात्री उशिरा झोपलो होतो, घरचे काय सपोर्ट नाही करत त्याच्यामुळे मला सकाळचं झालंच नाही. दारू का पितोयस? ह्याची कारणं तर तुम्ही ऐकलेली असतील. बायकोच भांडखोर भेटलीये. बरोबर आहे ना? तू कायम चिडचिड का करते? माझा नवरा असं वागतो त्याच्यामुळे मी करते. मुलांना विचारा अभ्यासाच्या बाबतीत. सगळ्यांचं इकडचं नाही तर तिकडचं. आपल्यासाठी कायम दुसरी किंवा परिस्थिती जबाबदार असते. म्हणजे कोणतंही असू द्या. घरचं वातावरण असू द्या. माझे पॅरेंट्स मला सपोर्ट करत नाही ते असू द्यात. बॉस वाईट आहे, नोकरी वाईट आहे, नशीब खराब आहे, देव साथ देत नाही. हॅलो, हॅलो, हॅलो. कधीतरी हे पण खरं असतं. 1%, 2%, 3% असतं. पण प्रश्न काय? मुद्दा समजून घ्या. आपण कायम ब्लेम करत राहिलो तर बदल कधी होणार आहे? म्हणजे माझं नशीब नशीब खराबच आहे, खराबच आहे, खराबच हे म्हणून बदल होणार आहे का? नाही ना. म्हणजे मुलाला सुद्धा तो अभ्यासच करत नाही, तो हुशार नाहीये, नाहीये, नाहीये असं म्हणून बदल होणार आहे का? पण त्याच्याऐवजी जर आपण त्याला म्हटलं, की बाबा करूयात आपण, प्रयत्न करूयात सुधारण्यासाठी, थोडंसं कमीत कमी पुढच्या अभ्यासासाठी. काय होईल हो? तो पण खुश, तुम्ही पण खुश, पुढच्या ॲक्शनकडे लागताय. नाहीतर काय होईल? तुम्हालाही माहिती आहे याच्यावरचं उत्तर मी सांगण्याची गरज नाही. तुम्हालाही माहिती आहे याचं उत्तर मी सांगण्याची गरज नाही. मी काउन्सिलिंगमध्ये एक गोष्ट खूप वेळा पाहिली. म्हणजे जे लोक विक्टिम माइंडसेटमध्ये अडकतात ना, त्यांच्याकडे एक्सप्लेनेशन खूप जास्त असतात. सोल्युशन अजिबात नसतात. ते त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल खूप बोलतात. पण बदलण्यासाठी ॲक्शन घेणं होत नाही. कारण त्यांचा फोकसच म्हणजे जे आपण अशा पद्धतीने म्हणतो ना, तिथं त्यांना फक्त सोल्युशन दिसतच नसतं, प्रॉब्लेमच दिसत असतं. त्यांनी असं नजर फिरवून कधी बघण्याचा प्रयत्नच करत नाहीत. आता एक आपण एक्झाम्पल बघूयात. म्हणजे हा लूप असतो हां, हे समजून घ्या. आपण लहान असताना आपल्या आई-वडिलांनी आपल्याला काय सांगितलं होतं बरं? आठवा. काय सांगितलं होतं? "अभ्यास कर, मोठं हो, चांगले मार्क मिळव, आम्ही आहोत तुमच्यासाठी." किती जणांनी ते पूर्णपणे केलं? किती जणांनी ते पूर्णपणे ऐकलं? आपण खरंच टाईमपास नाही केला का? हॅलो. आपणही कधीतरी टाईमपास केला, आपण कधीतरी अभ्यास केला, आपणही कधीतरी खेळलो, बरोबर ना? आता आजच्या मुलांना, आपल्या मुलांना काय सांगतो आपण? तेच मोबाईल कमी वापर, अभ्यास कर, भविष्याचा विचार कर. पण मुलं काय करतात? ज्या ज्या वेळेस आपली नजर जाईल, त्यावेळेस मोबाईल वापरतात, टीव्ही बघतात, मित्रांसोबत बाहेर गेलेले दिसतात आणि आपण त्याच्यामुळं आपलं त्यांच्याबद्दलचं बिलीफ करून घेतो. आजकालची मुलं ऐकत नाहीत. पण खरं काय? लूप, लूप, लूप. व्हिक्टिम माइंडसेटचा लूप. हिस्ट्री रिपीट होते. माणसाची वागणूक बदललेली नाही. फक्त टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आपण लहानपणी मैदानात खेळायला जायचो. आजची मुलं मोबाईलवर खेळतात. पण पॅटर्न मात्र तोच आहे. आणि म्हणून सायकोलॉजीमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. जोपर्यंत माणूस स्वतःला समजून घेत नाही, तोपर्यंत तो तेच पॅटर्न परत, परत, परत करत राहतो. आता याच्या पाठीमागचं कारण काय? तर आपले विचार म्हणजे आपले एक्सपेक्टेशन. साधं उदाहरण, गुलाबजाम खाताना कोणी म्हणतं का हो, हे गोड आहे? नाही. एन्जॉय करतो मस्तपैकी खाताना. कारलं खाताना माहिती असतं ना कडू आहे, पण तरी सुद्धा का म्हणतो आपण खूप कडू आहे? म्हणजे या गुलाबजाम आणि कारल्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्यात काही स्ट्रेंथ असतात. म्हणजे जमेच्या बाजू असतात. जसं की संयम आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, एम्पॅथी म्हणजे सहानुभूती आहे, हार्ड म्हणजे आपली मेहनत, ती ताकद आहे. बरोबर ना? पण त्याच वेळी
आपल्यात काही विकनेसेस पण असतात म्हणजे कमतरताही असतात. जसं की आपला राग, आळस, भीती, अतिविचार. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? स्वतःला जाणीव होणे, स्वतःला ओळखणे, आपल्या विकनेसेसचा आपण स्वीकार करणे, हो कारलं कडू आहे हे मान्य करून जाणीवपूर्वक ते खाणे. ओके, म्हणजे ते वाढवणे आणि आपल्या स्ट्रेंथचा वापर करणे. हो, गुलाबजाम आहे खाणार एखादा. ओके, या पद्धतीने आतापर्यंत आपण काय पाहिले? आयुष्य बदलायचं असेल तर आधी विचार बदलावे लागतील. विचार बदलण्यासाठी स्वतःला समजून घ्यायचंय. आता आपण काही गोष्टी मुद्दामून करत नाही. आपला मेंदूच तसा डिझाईन आहे ज्याच्यामध्ये विचारांच्या आधी भावनांना प्राधान्य दिले जातात. आता ज्यावेळेस भावना समजतील त्यावेळेस नक्कीच आपण विचार करण्याकडे पण वळू. बरोबर आहे ना? आता विचार करायला लागलो की मग आपल्या जमेच्या गोष्टींना पण वाव दिला पाहिजे, पण सोबतच कमतरता स्वीकारायला पण पाहिजेत. पण तिथं आपल्याला जड जातं आणि यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळा येतो. साधं उदाहरण घ्या. एक प्लास्टिकची बादली आहे, बरोबर? बादली म्हणजे काय? आपण स्वतः. ओके, ते भरायला लावली म्हणजे प्रगती करायला लावली, पुढे जाण्यासाठी लावली. ओके, आता त्याच्यामध्ये पाण्याचा जो नळ चालू केलाय त्याला प्रेशर खूप जास्त आहे. ओके, ते पाणी म्हणजे काय? प्रेशर खूप जास्त आहे म्हणजे आपल्या जमेच्या बाजू खूप छान आहे. म्हणजे आपल्याला घरून सपोर्ट आहे, आपल्याला अं, जे काही करण्याचं ते आहे, फ्रीडम आहे, आपण काही करू शकतो या पद्धतीने. पण गडबड काय? त्या बादलीला खाली एक होल आहे. ही झाली आपल्यातली कमतरता. आपण काय करतो? नाही, प्रेशर जास्त आहे, भरेल पाणी. नाही, माझ्याकडे हे स्किल आहेत, होईल सगळं काही. अरे पण जोपर्यंत तो खालचा होल म्हणजे आपल्या कमतरता त्याच्यावरती आपण काम करणार नाही ना, जाणून घेऊन त्याच्यावरती उत्तर शोधणार नाही ना, तोपर्यंत कितीही जोरात करण्याचा प्रयत्न करा, आपल्याला प्रॉब्लेम येताच राहणार आहे. हे सगळं काही करताना आपण जर स्वतःला समजावत राहिलो, नाही हे पाण्यामुळं होत आहे, नाही हे बादलीमुळं होत आहे, नाही हे बाकीच्या कोणामुळे तरी होत आहे, काही अर्थ पण राहणार नाहीये. यालाच आपण विक्टिम कार्ड प्ले पण म्हटलो, बरोबर ना? आता हे सगळं काही जे थांबवायचे आपल्याला, जे हा जो लूप थांबवायचे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला आपला स्वतःचा माइंडसेट, आपली आत्तापर्यंतची आपली झालेली इमेज जी चेंज करायची आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला लागतं, आपल्या मदतीला येतं ते आपलं इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे EQ. तुम्ही IQ बद्दल ऐकलं असेल. EQ हा कन्सेप्ट बऱ्याच जणांना नवीन असेल, त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. मी पुन्हा म्हणते हा, भावना समजल्या तर आयुष्य समजतं. आता उदाहरण बघा. काही लोक किती टेन्शन असू देत, शांत राहतात बघा. काही लोक रिलेशनशिप इतके छान पद्धतीने सांभाळतात ना, आपण मत्सर करतो माझ्याकडे असतं तर. बरं ना? आणि काही लोक लवकर यशस्वी होतात. त्यांच्या पाठीमागचं कारण काय? हाच इमोशनल इंटेलिजन्स. मराठीत आपण त्याला म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता. छोटासा प्रश्न, कधी पाहिलंय का तुम्ही असं की बाबा काही लोक खूप हुशार आहेत, त्यांचं शिक्षण पण चांगलं झालंय, तरी त्यांच्या आयुष्यात भरपूर गोंधळ आहे. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, कायम स्ट्रेसमध्ये दिसतात, राग सहन होत नाही, नाराजी किंवा निराशा कोणावर कधी दाखवतील ना माहिती पण पडत नाही. मग दुसऱ्या बाजूला काही लोक ज्यांचं शिक्षण फार मोठं नसतं, पण ते लोक शांत असतात, लोकांशी चांगलं वागतात, त्यांच्या आयुष्यात समाधान असतं. असं का होतं? याचं उत्तर आहे जे आत्ता म्हणजे आपण बोलतोय ना, इमोशनल इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये. इमोशनल इंटेलिजन्स समजण्याच्या आधी आपण IQ नावाचा प्रकार बघूया. IQ म्हणजे कोण किती हुशार आहे हे आपण एक ब्रेन मॅपिंग टेस्टने समजतो. बरोबर आहे? याच्यात टेस्ट स्पेशल होतात बरं का. जे सायंटिस्ट वगैरे आहेत किंवा आपण म्हणजे बाकीच्यांबद्दल बोलतो, ह्यांचा IQ हाय, ह्यांचा IQ हाय, त्या खूप हाय नोटमधला टेस्ट रिझल्ट देतात आपल्याला. तुम्हाला तो म्हणजे छोटंसं समजून घेण्यासाठी सांगते. तो जादूचा पिक्चर पाहिलाय का तुम्ही? म्हणजे जादू एलियनचा. ऋतिक रोशनला तो जादू भेटायला येतो. त्याच्या आधी त्याचा IQ काय असतो? म्हणजे ज्या वर्गामध्ये बसतो तिथलं त्याला काहीच येत नसतं, त्याच्यापेक्षा छोट्या मुलांचं येत असतं, बरोबर? आणि ज्यावेळेस जादू त्याला भेटतो त्यावेळेस तो डायरेक्टली 10वीच्या मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर? याला म्हणतात IQ, इंटेलिजन्स कोशंट. ओके, आता याच्यामध्ये इंटेलिजन्स जास्त किती काय कसं भरलंय ते येतं. पण मी आता जे म्हणत होते ते कोणतं आहे? इमोशनल कोशंट, EQ. ओके, म्हणजे एखाद्या माणसामध्ये भावनिक
गोष्टी किती भरल्यात, काय भरल्यात, कशा पद्धतीने, हे सगळं काय हे समजून घ्या. एखाद्या व्यक्तीच्या यशामध्ये IQ म्हणजे इंटेलिजन्स, तो किती हुशार आहे हे फक्त आणि फक्त 20% भूमिका बजावतं. ह्या इंटेलिजन्सचा फायदा कुठं होतो? आपली 10वी, 11वी, 12वी डिग्री आणि सगळं काही जे पुस्तकी किडा म्हणतो त्याच्यामध्ये. ओके. बाकीचे 80% कोण? इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे EQ, भावनिक बुद्धिमत्ता. आपण सगळ्यांशी कसे वागतोय, सगळ्यांना सांभाळून कसे घेतोय, आपला स्वभाव म्हणजे नक्की काय कसं, हे तुम्ही किती हुशार आहात ना, यापेक्षा तुम्ही तुमच्या भावना कशा हाताळता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता इमोशनल इंटेलिजन्समध्ये सगळ्यात आधी आपण स्वतःच्या भावना ओळखण्याची क्षमता यावर पाहूया. म्हणजे बाबा तुम्हाला अचानक राग येतो, खूप राग येतो. सेल्फ अवेअरनेस आलेला व्यक्ती म्हणजे स्वतःबद्दल जाणीव आलेला व्यक्ती काय म्हणेल? मला आता राग येतोय ना. तो लगेचच्या लगेच भावना ओळखतो. पण जर सेल्फ अवेअरनेस नसेल तर तो काय करतो? तो वाटच बघत नाही, तो लगेचच्या लगेच रिएक्शन देऊन ओरडतो, भांडतो, नंतर पश्चाताप करत राहतो. बरोबर आहे. एक काउन्सिलिंग मध्ये मला एक केस आली होती. एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि कंटिन्यू स्वतःला ब्लेमिंग चाललं होतं. माझा स्वभाव खूप खराब आहे, मला खूप राग येतो. आणि त्याला ज्यावेळेस विचारलं ना की बाबा, म्हणजे त्याचं रागाच्या बद्दल जास्त होतं, म्हणून त्याला विचारलं की राग कधी येतो नक्की तुला? तर त्यावेळेस त्याचं उत्तर होतं, मला कोणीतरी असं म्हणजे टोमणा दिला ना, टीका केली ना, त्यावेळेस मला राग येतो. त्यावेळेस तो काय, त्याला विचार तू काय करतोस बाबा, त्याच्यावरती रिप्लाय लगेचच्या लगेच उत्तर होतं, मला काही सुचत नाही, मला समजत नाही काय, मी लगेचच्या लगेच भांडून बोलून मोकळा होतो. उलट उत्तर. आता तुम्हीच सांगा, त्याला फक्त एकच छोटंसं विचारलं होतं, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर अशा पद्धतीने टीका झाली, टोमणा झाला की तुम्हाला राग येतो. राग येतो त्याच्यावरती तुम्ही तिथून निघून जाणे हेच तुम्हाला पर्याय सांगितला होता. म्हणजे सेशन जास्त झाले होते. तरी सुद्धा तुम्ही, मला राग येतोय हे माहिती असून तुम्ही स्वतःला थांबवू शकता का? नाही ना. तो पुन्हा शांत बसला आणि म्हटला, मी पुन्हा पुन्हा तिथंच येतोय, विचारच करत नाहीये. आणि हा विचार करणं म्हणजेच स्वतःची जाणीव होणे हे आहे. आपल्याला काही होऊ द्यात, राग येतोय, ईर्ष्या वाटतेय, तुलना होतीये, प्रॉब्लेम येतोय, अहो कमीत कमी त्याचं फक्त आपल्या स्वतःला जाणीव होणं हेच महत्वाचं आहे. स्वतःला एक प्रश्न कायम विचारा, तुम्हाला जास्त कोणती भावना येते? राग जास्त आहे दिवसभरात 24 तासाचं निरीक्षण करावं फक्त. 24 तास पण नाही, 12 तासाचं निरीक्षण करा फक्त. आजच्या दिवसभरामध्ये राग किती वेळा आला, कोणत्या कोणत्या गोष्टीवरून आला, भीती किती वेळा वाटली, किती वेळा कोणत्या कोणत्या गोष्टीवरून वाटली, दुःख किती वेळा झालं, चिंता किती वेळा वाटली. फक्त ओळखा. कारण भावना ओळखणं महत्वाचं आहे. त्या भावनांवर कंट्रोल करणं ही पहिली पायरी आहे. भावना ओळखल्याच्या नंतरच आपल्याला त्यावर कंट्रोल करता येतो. समजा आपल्याला राग आलेला आहे, पण जर तुम्ही त्यावेळेस स्वतःला थोडंसं थांबवलं, तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला रिअलाइज झालं ना की बाबा मला राग आलाय, तरच आपण स्वतःला थांबवू शकतो. नाहीतर ते वेगळ्या ट्रिक 100, 99, 98, 97 राग आलाय कळलंय आणि त्याच्यावरती नाही होत. राग आलाय माहितीये, मी रागामध्ये उलट-पुलट बडबडते, आता परत मला पश्चाताप करायचा नाहीये. म्हणून यावेळेस मी या रागामध्ये काहीही बोलणार नाही. 5 मिनिटं घेईन. माझा राग शांत झाला की मी विचार करून काहीतरी बोलेन. आत्ता माझा डोक्यामधला अलार्म वाजत आहे म्हणून मला काही सुचत नाही. तो अलार्म 1-2 मिनिटात शांत होईल, मग मी उत्तर देते. झाल्या ना भावना कंट्रोल? छोटंसं उदाहरण दिलं आता पुन्हा एकदा. समजून घ्या. तुम्ही गाडी चालवतायत. तुमच्या गाडीच्या समोरून अचानक कोणीतरी कट मारला. चिटकून कोणीतरी गेलं. काय येतं डोक्यात? राग, ओरडावंसं वाटतं, भांडावंसं वाटतं. पण काही लोक तिथं काय बोलतात? जाऊ दे. रोड आहे म्हटल्यावरती चालायचंच. असेल घाईला घाई त्याला. माझंही उदाहरण देते. ट्रॅफिकमध्ये बऱ्याच वेळा आहे ना, माझी खूप चिडचिड व्हायची. एक दिवस फक्त जस्ट विचार केला, की ह्या ट्रॅफिकमध्ये मी ट्रॅफिक कमी करण्यासाठी मदत करू शकणार आहे का? नाही. चिडचिड करून सुटणार आहे का? नाही. चिडचिड करून काय मला तिथे पंख लागणार आहेत आणि मी जाणार आहे का? नाही. मग मी विनाकारण तणतण करून माझं विनाकारण का मेंटल हॅरॅस करून घेऊ? हाच फरक आहे. ज्यावेळेस तुम्हाला भावना समजते ना, त्यावेळेस तुम्ही कंट्रोल करण्यासाठी पायरी उचलता, पाऊल उचलता. ओके? तर पहिला व्यक्ती असा असतो, ज्याला भावना कंट्रोल करतात.
दुसरा व्यक्ती असा असतो जो भावनेला कंट्रोल करतो. आत्ता आपण कोण आहोत? पहिली व्यक्ती. आपल्यावरती भावना कंट्रोल करते ना, बरोबर ना? आता आपल्याला बनायचं काय? आपल्याला आपल्या भावनांवरती कंट्रोल करायचं. आपल्याला आपल्या ॲक्शन्सवरती कंट्रोल करायचं आहे. एक छोटीशी ट्रिक पण देते तुम्हाला याच्यासाठी. ही ट्रिक मी विपश्यनामधून शिकली. जर तुम्हाला म्हणजे लगेचच्या लगेच रिॲक्ट करणं किंवा अ, थोडासा वेळ घेणे शिकायचं आहे ना, म्हणजे आपल्या भावनांना तुम्हाला कंट्रोल करून द्यायचं नाहीये ना आपल्याला, तर रोज एक 10 मिनिटाचा एक्सरसाइज. काही जास्त करायचं नाही, फक्त शांत बसायचं. 10 मिनिटं. फोन नाही, बुक नाही, कसल्या स्क्रीन नाही, कुठेतरी नजर एकदम शून्यात. हातालाही काही नाही काम, पायांनाही काही काम नाही, डोळ्यांनाही काही काम नाही, शांत बसायचंय फक्त. हे खूप अवघड काम आहे. खरंच खूप अवघड काम आहे. एक वेळ तुम्ही म्हणताल, काहीतरी अवघड असं काहीतरी देऊन पहा, ते आम्ही करू. पण हे शांत बसणं काय आमच्याच्याने होत नाही, कारण आता डिस्ट्रॅक्टेड तेवढं झालेलं आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, फक्त 10 मिनिटासाठी 10 दिवस जर तुम्ही काढू शकलात ना, हे खूप अवघड काम आहे. आजकाल आपल्याला आपल्या स्वतःशीच बोलायला वेळ भेटत नाही. 5 मिनिटं जरी शांत बसलो ना आपण, लिफ्टमध्ये अहो 1 मिनिटं जर कुठेतरी अडकलो ना, तर लगेच आपण फोन काढतो. म्हणजे काही-काही लोकं तर आपल्या ट्रॅफिक सिग्नलवरती सुद्धा फोन लगेचच्या लगेच काढून कोणतं तरी काम करून घेतात. खरंच सांगते हां, जर तुम्ही हे 10 मिनिटं काढू शकलात ना, रोज कोणत्याही वेळेत काढा. फक्त शांत बसायचं. फक्त शांत बसायचं. हे जर केलं ना, तर तुमच्यामध्ये हार्डली 10-15 दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला जाणवेल इतपत फरक दिसेल. सुरुवातीला काय होणार? पहिले 2-3 दिवस एकदम शांत बसूनच करायचा. डोक्यात विचार येतात, येऊ द्या. जातायत, विचार येतील, जातील. काय करतायत, काय नाही. कोणाबद्दल चांगले विचार येतील, कोणाबद्दल वाईट विचार येतील. तुमचं म्हणणं फक्त, तुमचं काम फक्त एवढंच, शांत बसून राहणे. आणि रिक्वेस्ट करते, डोळ्यांना जेवढं जास्त दिसेल ना, तेवढं जास्त अजून जास्त विचार येतात. म्हणून जर जमलं तर फक्त डोळे बंद करून शांत बसून राहा. ओके? 2 दिवसानंतर शांत बसण्याचं बोर व्हायला लागतं. मग तिथून पुढे काय करायचं आपल्याला? आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. कंट्रोल करायचा नाही. श्वास घ्या, श्वास सोडा. हे नाही सांगत आहे तुम्हाला मी. श्वास येतोय, जातोय, कसा येतोय, कसा जातोय, वेळ किती घेतोय, हे फक्त पाहत राहा. तिसऱ्या दिवसानंतर हळूहळू जाणीवपूर्वक श्वास घ्या, श्वास सोडा. जाणीवपूर्वक हळूहळू आपोआप होतं ते. चौथ्या दिवसानंतर, 4थ्या-5व्या दिवसानंतर आपल्याला म्हणजे असं थोडंसं फिलिंग यायला लागतात, की कुठेतरी खाज येतेय, कुठेतरी अंगावर शहर आल्यासारखं होतंय, कुठेतरी अचानक असं वारं किंवा फॅनची हवा अचानक कुठेतरी लागल्यासारखी होतीये. होतं, होतं. मनाच्या लेव्हलवर आणि शरीराच्या लेव्हलवर पण आपल्याला काहीतरी छोट्या-छोट्या ह्या गोष्टी ज्या आत्तापर्यंत जाणवत नव्हत्या ना, त्या गोष्टी आता आपल्याला जाणवायला लागतात. आणि खरं सांगते, त्यावेळेस आपल्याला रिॲक्ट करायचं नाहीये. 10 मिनिटांमध्ये कुठेतरी खाज येतेय, अजिबात करू नका. शांततेत राहा. जी इच्छा येते ना, जी गोष्ट फील होते ना, जी भावना येते ना, त्या भावनेला काय सांगायचं? खाज येतेय, कळलीये, समजलीये. 10 मिनिटं थांब, 10 मिनिटानंतर तुला उत्तर देते. कारण मला शांत फक्त 10 मिनिटासाठी बसायचंय. याच्यामुळे काय होईल? फक्त अशा पद्धतीने मोजून, फक्त मोजून 10 दिवस करून बघा. याच्यामुळे आपल्याला रिएक्शन करायला वेळ लागतो, घेतला जातो. आणि मी तुम्हाला सांगते, 10 दिवस तुम्ही हा अनुभव घेतलात ना, की दिवसेंदिवस तुम्हाला चेंज झालेलं कळेल. 10 दिवसानंतर ज्या गोष्टीसाठी तुम्ही चिडत होतात ना, इझिली चिडचिड होत होती ना, ज्या गोष्टीसाठी वैतागत होतात ना, त्या गोष्टीवर लगेच नाराज होत होतात ना, त्या गोष्टींना रिॲक्ट करायला तुम्ही वेळ घेताल. शुअर एकदम खात्रीने देऊ शकेल. एकदम खात्रीने हेच उत्तर देईल. आता फक्त काही जणांच्या बाबतीत काय होईल, कोणाला 6 ते 10 दिवस लागतील आणि कोणाला तरी 15 ते 20 दिवस पण लागतील. कारण आपण सुरुवात कशी करतोय, काय करतोय, कशा पद्धतीने बसतोय, हे मॅटर करतं. करणार मग हा प्रॅक्टिकल उपाय? एकदा करून तर बघा. आणि जो तुमचा अनुभव येतोय तो कमेंटमध्ये नक्की टाका. आता हे झालं आपल्याबद्दल. आपल्या भावना तर आपण समजून घेतल्या. काय येतायत भावना हे पण समजलं. त्यावर काय आणि कसं केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे हे पण आपल्याला समजलं. आता एक छोटासा नियम. आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला जाणून घेणं याच्यावरच बोलत आहोत. बोलणार पण आहोत अजून.
पण हे जे नियम आपण स्वतःला लावतोय, स्वतःमध्ये चेक करतोय, स्वतःला अपग्रेड करतोय, घडवतोय, त्याच्यामध्ये एक ब्रेक लागू शकतो हां. म्हणजे माणूस म्हणून आपण आहे ना, कानावर जास्त विश्वास ठेवतो. आपल्या डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवतो. पण जे आपल्या आतमध्ये आहे ना, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. म्हणजे कायम आपण बाहेरच्यांवर विश्वास जास्त ठेवतो. इथे मी कायम सांगेन, पूर्ण दुनियेला कार्पेट अंथरण्यापेक्षा पूर्ण दुनियेला कार्पेट अंथरण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घातलेल्या नक्कीच चांगल्या असतात. आता याचा इथे संदर्भ काय? जशा आपण आपल्या भावना समजून घेतल्या ना आपण, तसं आपण दुसऱ्याच्या भावनाही समजून घेऊ शकतो. ती क्षमता आजकाल सगळ्यांची कमी होत चालली आहे. लोकं ऐकत नाहीत हां. लोकं फक्त बोलतात. समोरचा काय फील करतोय याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. मी काउन्सिलिंगमध्ये एक कपल पाहिलं होतं. बायको म्हणते, "माझा नवरा मला समजूनच घेत नाही." नवरा म्हणतो, "मीच तिच्यासाठी सगळं काही करतो." दोघं बरोबर होते. पण प्रॉब्लेम काय होता? दोघेही स्वतःच्या भावना बोलत होते. दुसऱ्यांच्या भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्याच नव्हत्या. आजकाल हे फक्त नवरा-बायकोबद्दल आहे का? नाही. आई-मुलीबद्दल आहे, वडील-मुलगाबद्दल आहे, सासू-सुनेबद्दल आहे, बहिणी-बहिणीमध्ये आहे, बहीण-भावामध्ये आहे. आहे ना? आणि यावर सगळ्यात सोपा उपाय कोणता आहे माहिती आहे? समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं. भांडण झाली, राग आला, चिडचिड झाली, एक 5 मिनिटं थांबा फक्त. पुढच्या माणसाचं खरंच चुकलंय का? चुकीने त्याच्याकडून झालंय का? याच्यासाठी त्याच्या जागेवर उभं राहून पाहण्याचा प्रयत्न करा. जे नियम आपण लावले होते ना, तेच नियम स्वतःसाठी लावलेले नियम त्यांच्यासाठी लावून बघा. तुमचा राग कुठल्या कुठे गेलेला असेल. जर तुम्ही कायम रिॲक्ट होण्याच्या आधी, व्यक्त होण्याच्या आधी तुमच्याबद्दल, पुढच्यांबद्दल विचार करत गेलात ना, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक आदर भेटेल, व्हॅल्यू भेटेल. आता मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस एवढे सगळे फॉर्म्युले लावणं, एवढा सगळा विचार करणं, बाबा मेंदूने कुठून सुरुवात केली होती, मग भावना समजली, मग भावनेला कंट्रोल केलं, त्यानंतर इक्यू लावला आणि त्याच्यानंतर मग पुढच्याच्याबद्दल विचार केला. एवढं सगळं लावणं आणि प्रत्येक वेळेस बोलण्याच्या आधी एवढा सगळा विचार करणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. त्याच्यासाठी एक म्हणजे हे कसं ओळखायचं याच्यासाठी एक छोटीशी टिप. खूप साधी टिप आहे. जसं पुढच्यासोबत म्हणजे मला जर आता पुढं मला हिरवं-हिरवं बघायचंय, तर मी हिरवा चष्मा लावेल. मला जर पुढं निळं-निळं बघायचंय, तर मी निळा चष्मा लावेल. बरोबर? त्याच पद्धतीने जसं तुमच्यासोबत पुढच्याने वागावं, म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट हवा आहे, तुम्हाला प्रेम हवं आहे, तुम्हाला पेरेन्स हवा आहे, तुम्हाला सिग्निफिकन्स हवा आहे, असं जर तुम्हाला वाटतंय ना, तर त्याच पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत वागा. जेंडर मॅटर करत नाही, वय मॅटर करत नाही, एरिया मॅटर करत नाही, तुमचं नातंसुद्धा मॅटर करत नाही. रोडनी जाताना तुम्हाला एक छान फिलिंग पाहिजे, तुम्ही फक्त चेहऱ्यावरती स्माईल ठेवून चाला. ज्यांची तुमच्यासोबत नजरानजर होणार, ते सुद्धा तुम्हाला स्माईलच देणार. जे आजकाल WhatsAppला स्टेटस फिरतंय ना, की बाबा जैसे तुम वैसे हम, जैसे तुम रिस्पेक्ट दोगे वैसे हम देंगे. आजपासून हा नियम वेगळा. मला जसं हवंय ना, तसं मी वागणार. स्वतःसोबत सुद्धा आणि दुसऱ्यांसोबत सुद्धा. आपोआपच आपल्याला जसं हवंय, तसंच आपल्याला सगळं मिळत जाणार. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इमोशनल इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे ना, दुसऱ्यांसोबत कसं वागायचं, त्याचबरोबर आपल्या स्वतःसोबत कसं वागायचं, हा जन्मजात येत नसतो. जन्मजात आल्याच्या नंतरही म्हणजे परिस्थितीनुसार किंवा असं नाहीये, की बाबा हा असा आलाय तर असंच फिक्स राहणार आहे. तो डेव्हलप करता येतो. जसं आपण जिममध्ये जाऊन आपलं शरीर मजबूत करतो, तसंच अवेअरनेसने आपण मन मजबूत करू शकतो. फक्त त्याच्यासाठी थोडासा वेळ आपल्याला आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता आपण जर एवढे सुज्ञ तर नक्कीच आहेत, की आपण ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, प्रॉब्लेम दिसला, तर आपण गॅरंटेड तो सुधारणारच. बरोबर आहे ना? माणूस आहेत आपण, सुधारण्यासाठीच आहोत. आत्तापर्यंत जे आपण पाहिलं, ते आपलं मन म्हणजे न दिसणारा अवयव ओळखणे, निरीक्षणाने तो कसा वागतोय ते पाहणे, त्याचा पॅटर्न नोटीस करणे आणि नंतर त्याला ट्रेन करणे, कंट्रोल करणे हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. बरोबर? हा झाला सायकोलॉजीचा भाग. जो आता तुम्हाला शिकावा लागेल, परत एकदा हा व्हिडिओ ऐकावा लागेल, नोट्स काढाव्या लागतील, समजून घेऊन वापरात आणाव्या लागतील, त्याच्याबरोबर थोडंसं प्रॅक्टिस, थोडासा वेळ लागेल याला. बरोबर आहे ना?
नक्कीच. पण आम्हाला असं काहीतरी शॉर्टकट द्या ना, ज्याच्यामध्ये आम्ही असं चुटकी सरशी आमचंही मन ओळखू शकू आणि पुढच्याचंही ओळखू शकू. चला, तुमच्यासाठीच हे सादर आहे. आता जो शॉर्टकट कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे ना, तो खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही हा कन्सेप्ट नीट समजून घेतला, तर तुम्हाला दोन गोष्टी स्पष्ट दिसायला लागतील. पहिली गोष्ट, लोक असं का वागतात आणि दुसरी गोष्ट, मी असं का वागते. ओके. हा कन्सेप्ट आहे 6 ह्युमन नीड्स. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 6 मूलभूत गरजा असतात. काय मॅडम, आम्ही तर 3च मूलभूत गरजा बघितल्या होत्या, अन्न, वस्त्र, निवारा. ते फक्त आपल्याला या आयुष्यात जगण्यासाठी. 6 मूलभूत गरजा कशासाठी? तर माणूस जे काही करतो त्याच्या पाठीमागे याच गरजा काम करतात. कधी कधी आपल्याला वाटतं आपण म्हणजे स्वतः नक्की कोणत्या फ्लोमध्ये काय निर्णय घेतोय हे बऱ्याच वेळा समजत नाही. आपण शुद्धीत घेतलेला निर्णय 3-4 जणांकडून व्हेरीफाय करून घेतो आणि हेच लोकांच्या बाबतीतही होतं. म्हणजे आपलं मत, लोक वेडे आहेत का, लोक इरॅशनल आहेत का, काही लोक म्हणजे आपण जज वगैरे बसलेले असतात बघा काही लाईव्ह शोज मध्ये, त्यांच्यावरती आपण त्याला काही कळत नाही का, दिसत नाही का, त्याला त्याला समजत नाहीये का, अशा पद्धतीने आपण बोलतो. हे या 6 नीट ज्यावेळेस तुम्हाला समजतील ना, त्यावेळेस तुम्हाला हे समजून जाणार आहे पूर्णपणे की प्रत्येक माणूस त्याच्या कोणत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कसा वागत असतो ते. आता या 6 गरजा कोणत्या ते आपण पाहूया. पहिली गरज सर्टनिटी म्हणजे सुरक्षितता. दुसरी गरज व्हरायटी म्हणजे कायम चेंज हवा असतो. तिसरी गरज सिग्निफिकन्स म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळणे. चौथी गरज लव आणि कनेक्शन म्हणजे प्रेम. ओके. पाचवी गरज ग्रोथ, वाढ. सहावी गरज कॉन्ट्रीब्युशन, दानत्व, मी काहीतरी करते याचं महत्व. आता आपण एक एक समजून घेऊया. ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तुम्ही, तुम्हाला लगेच कळणार आहे. म्हणजे याच्यातल्या शक्यतो 3 गोष्टी आहेत ना, कोणत्याही व्यक्तीच्या मध्ये जास्त असतात. उरलेल्या 3 गोष्टीकडे त्याने जास्त लक्ष दिलेलं नसतं. म्हणजे उदाहरणादाखल बघूयात आपण. सर्टिनिटी म्हणजे काय? पहिली गोष्ट, सर्टिनिटी म्हणजे सुरक्षिततेची गरज. खूप सारे जण भेटतात आपल्याला, ज्यांना सुरक्षितता आधी प्रायोरिटी लागते. स्थिरता, निश्चितता म्हणजे माणसाला असं वाटायला लागतं, की त्याचं आयुष्य स्टेबल आहे. हा फील आला तर शांत. म्हणजे त्याला नोकरी परमनंट लागते, घर शांततेत एक व्यवस्थित स्वतःचं लागतं, परमनंट इन्कम लागतो. हे सगळं काही सर्टिनिटी देते. ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी लागतात ना, सर्टिनिटी निश्चितता लागते ना, तो व्यक्ती कधीच म्हणजे बिझनेस स्टार्टअप करण्याचा विचार करणारा नाही. कारण त्याला असं चॅलेंजेस आवडत नाहीयेत. त्याला श्युरिटी काय पाहिजे? जग तिकडं काही करो, मला या महिन्यात अशा पद्धतीने पेमेंट घ्यायला आवडतं. रिस्क घ्यायला घाबरतात ही लोक. ओके. उदाहरण देऊन सांगते. एक व्यक्ती 10 वर्षापासून एका नोकरीत काम करतोय. नोकरी काही एक्साइटिंग नसते, पगारही मोठा नसतो. म्हणजे सरकारी नोकरींबद्दल आपण बोलू शकतो. पगारही मोठा नसतो, एक्साइटिंगही नसतं जास्त काही, पण तरीही तो नोकरी सोडत नाही. आणि ती नोकरी मिळवण्यासाठी मात्र त्याने खूप स्ट्रगल केलेला असतो. कारण काय? त्याच्या डोक्यात एक सर्टिनिटी, मी एकदा नोकरीला लागलो की परत मला त्याच्यातून कोणी काढणार नाही, मला प्रत्येक महिन्याला पगार येणार आहेत, मला कोणते फायनान्शियल क्लासेस येणार नाही. बरोबर आहे. समजलं. मग त्याच्यासाठी मी आधी हा फेज म्हणजे जे जे आता स्टडी करतात त्यांच्यामध्ये 50% लोक तरी सर्टिनिटी या विषयाशी धरूनच सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता दुसरा टॉपिक, दुसरी नीड व्हरायटी, बदलाची गरज म्हणजे नवीन अनुभव म्हणजे एक ॲडव्हेंचर. जर आयुष्य खूप प्रेडिक्टेबल झालं तर माणूस बोर होतो. म्हणजे आई ज्यावेळेस बोलत असेल ना, तर आपल्याला तिची वाक्य पण पाठ असतात की ती हेच बोलणार आहे. ती कशी रिएक्ट करणार आहे ते आपल्याला माहिती नसतं. व्हरायटी, बदलाची गरज म्हणून लोक ट्रॅव्हल करतात, नवीन गोष्टी शिकतात, नवीन लोकांना भेटतात. इथे एक इंटरेस्टिंग कॉन्फ्लिक्ट समजून घ्या. एका बाजूला माणसाला काय हवंय? सर्टिनिटी, निश्चितता. आणि एका बाजूला काय हवंय? व्हरायटी. तिथं स्थिरता पण पाहिजे, एक्साइटमेंट पण पाहिजे. म्हणून आयुष्यात खूप सारं कन्फ्युजन येतं. आता ते कंट्रोल कसं करणार ते पाहूयात आपण. तिसरी मूलभूत गरज आहे सिग्निफिकन्स म्हणजे महत्वाची भावना. म्हणजे मला महत्व आहे, मी स्पेशल आहे, लोकांनी मला रिस्पेक्ट द्यावा. ही प्रत्येक माणसामध्ये कुठेतरी असते, कमी जास्त प्रमाणात. सोशल मीडियावर फोटो का टाकतात?
बर्थडेच्या वेळेस व्हॉट्सअपला डीपी स्टेटसच्या माध्यमातून का पोहोचवता? लाईक्स का पाहता? कमेंट्स का वाचता? छान मस्तपैकी ड्रेसअप केल्याच्या नंतर पुढच्याकडून अप्रिशिएशन का घेता? सिग्निफिकन्स हवं असतं. लोकांनी मला नोटीस करावं. गरज ही पॉझिटिव्ह मार्गाने काही लोक पूर्ण करतात हा. कष्ट करून, यश मिळवून, लोकांना मदत करून. काही लोक मात्र ही गरज म्हणजे ज्यांना महत्त्व पाहिजे असतं ना, ती लोक निगेटिव्ह मार्गाने सुद्धा पूर्ण करून घेतात. म्हणजे गरज आहे ती माणसाची, त्यामुळे ते पूर्ण करून घेतात. जसं की भांडण करून, ड्रामा करून, अटेन्शन मिळवून. ओके. आता चौथी आपली गरज आहे म्हणजे लव्ह अँड कनेक्शन. माणूस सोशल क्रिएचर आहे. त्याला प्रेम हवं असतं, त्याला सोबत हवी असते, म्हणून रिलेशनशिप महत्वाचे आहेत. मी काउन्सिलिंग मध्ये एक गोष्ट पाहिली. लोकांकडे पैसे असतात, सक्सेस असतो, तरी ते अनहॅपी असतात. कारण काय? तर त्यांच्या आयुष्यात कनेक्शन नसतो कोणता. कोणीतरी मनापासून ऐकणारं नसतं. आता याच्यावरती जास्त प्रॉब्लेम येतात बरं का. आत्ता सगळ्यात महत्वाचे प्रॉब्लेम याच्यावरतीच. कनेक्शनच मिळत नाही. ऐकून घेणारच नाहीये कोणाकडे. तर पाचवी मूलभूत गरज म्हणजे विकासाची गरज, ग्रोथ. माणसाला वाढायचं असतं. एकाच जागी खोळून तो असं म्हणजे तलावासारखं डबक्यासारखं राहायला कुणालाच नाही आवडत. माणसाला असं वाहवत पुढे जायला नक्कीच आवडतं. नवीन काहीतरी शिकायचं असतं, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असतं. ग्रोथ थांबली ना तर माणसाला आतून रिकामं वाटायला लागतं. म्हणजे रिटायर्ड झाल्याच्या नंतर काही लोक आतून बघा एक गिल्टी फील घ्यायला लागतात. तुम्ही किती दिवस तरी काही शिकू नका. आत्मविश्वासावर परिणाम होतो. बाहेर निघायला नको वाटतं. एक रिकामेपण वाटतं. बरोबर ना? कारण ग्रोथ थांबलेली असते. आता सहावं मूलभूत कारण काय? कॉन्ट्रीब्युशन, इतरांना देण्याची गरज. आता काही मित्र असतील बघा तुमच्या ओळखीमध्ये असे, ज्यांच्याकडे तुम्ही गेलात ना, तर त्यांना फक्त सांगायचंय की मी हे समाजासाठी करतोय. एका पायावर तयार असतात. मग भले स्वतःची झोप त्यागून देतील, स्वतःच्या पेमेंटमधला एक हिस्सा देतील, अ, स्वतःचे श्रम देतील. पण इतरांना देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते मात्र खूप लगेच तयार. म्हणजे इतरांना मदत करणे, इतरांच्या आयुष्यात व्हॅल्यू ऍड करणे. जेव्हा माणूस स्वतःसाठी जगतो ना, तेवढं काही काळानंतर त्याला असंही लोनलीनेस म्हणजे एक रिकामं पण वाटतं. आणि ज्यावेळेस तो इतरांना मदत करतो ना, त्यावेळेस त्याला त्याच्या आयुष्याचा मिनिंग नक्की मिळतो. आता ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की ह्या ज्या 6 गोष्टी आहेत ना, त्या 6च्या 6 गोष्टी प्रत्येकाला लागतात. 6च्या 6 गरजा प्रत्येकाला लागतात. पण फरक एवढाच असतो, कोणत्या तरी गोष्टी जास्त लागतात, कोणत्या तरी गोष्टी कमी लागतात. फरक इतकाच असतो, कोणीतरी पॉझिटिव्ह मार्ग निवडतो, कोणी निगेटिव्ह मार्ग निवडतो. आता मी तुम्हाला एक रिफ्लेक्शन एक्सरसाइज देते. स्वतःला विचारा, म्हणजे आता हा शॉर्टकट आहे. तुम्हाला स्वतःला विचारा, या 6 पैकी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गरजा कोणत्या? मला फॅमिलीसाठी फिक्स पगाराची नोकरी मिळवायची. काय काय मिळालं याच्यामध्ये? फॅमिली, लव्ह, बरोबर ना? फिक्स पगाराची, सर्टिनिटी, नोकरी, ग्रोथ. बरोबर आहे. 3 गोष्टी आल्या. उरलेल्या 3 गोष्टी आहेत ना, शांततेत. कोणीही असू द्या. 3 गोष्टी जास्त फोकस करतो. 3 गोष्टी डॉमिनंट्स असतात. आता ज्या व्यक्तीला एखादा व्यक्ती मला माझं महत्त्व सिद्ध करायचंय म्हणून मी समाजामध्ये समाजवर्क करतो. समाजाचं काम करतो. आणि याच्यामुळे मला एक ग्रोथ पण मिळते आणि रोज नवीन-नवीन चॅलेंज पण मिळतात. हॅलो? त्या व्यक्तीला काय हवंय? स्वतःचं महत्त्व सिग्निफिकन्सच्या माध्यमातून येतं. जे दुसऱ्यांना देण्याचा तो प्रयत्न करतो, समाजासाठी जे कामं करतो, ते झालं कॉन्ट्रिब्युशन. आणि याच्यामधून रोज त्याला चॅलेंजेस पण येतात. तो एका फिक्स पेमेंटवर नाही राहू शकत हा. त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात येते व्हरायटी. आज कुणाचा तरी प्रॉब्लेम, उद्या कुणाचा तरी प्रॉब्लेम, परवा कुणाचा तरी प्रॉब्लेम. ओके. तो शोधत राहतो, तो क्लिअर करत राहतो. आपण सगळेजण याच पद्धतीने. आता तुम्ही स्वतः नक्की याच्यामधल्या तुमच्या 3 डॉमिनन्स कोणत्या आहेत? तुम्हाला करायचं काय? एका पानावर हे 6च्या 6 लिहायचेत. ओके. 6च्या 6 गरजा लिहायच्या आहेत. सर्टॅनिटी, व्हरायटी, सिग्निफिकन्स, लव्ह, ग्रोथ, कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे सुरक्षितता, चेंज, बदल, माझं महत्त्व, आपलं प्रेम, ग्रोथ, वाढ आपली, आणि कॉन्ट्रिब्युशन म्हणजे मला समाजामध्ये काय ते. हे जे लिहिले ना त्याला सिरियली नंबर करायचं. आधी नंबर कसं करायचं? माझ्याजवळ काय काय आहे.
माझं फॅमिली आहे, प्रेम आहे, खूप जास्त पद्धतीने करते, तर लव एक नंबरला आहे. पैशाच्या बद्दलचे काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे, मला सगळेजण रिस्पेक्ट पण देत आहेत, व्यवस्थित पण आहे. सिग्निफिकन्स 2 नंबरला आहे. ग्रोथ होतीये का? मी घराच्या बाहेर गेलेच नाहीये. मी समाजासाठी काही करू शकते का? नाही होते काहीच. व्हरायटी, बाहेर फिरायला वगैरे मिळते का? सर्टेन राहायला घर आहे, 2 वेळचं जेवायला आहे, मी उपाशी मारणार नाही याच्याबद्दलची शुअरिटी. 3 नंबरला सर्टनिटी. आणि उरलेल्या 3 गोष्टींच्या बाबतीत प्रश्नचिन्ह येईल किंवा 4, 5, 6 अशा पद्धतीने आकडे येतील. ओके. हे झालं आत्ता आहे त्याच्यानुसार. आता आपल्याला पाहिजे काय? आता ज्यांचं लग्न झालेलं नसेल, मला लग्न करायचंय बाबा, मला रिलेशनशिप हवी आहे, मग ते 1 नंबरला येईल. ज्यांच्याकडे नोकरी नाहीये, ज्यांना पुढे काहीतरी करायचंय, मला फायनान्शियल इंडिपेंडन्स हवंय, त्यांच्यासाठी एक सर्टिनिटी. रिस्पेक्ट मिळत नाहीये, त्यांच्यासाठी सिग्निफिकन्स. समजलं कशा पद्धतीने जज करायचंय आपल्याला? आधी काय हवंय म्हणजे चेक करायचं दोन्हीपैकी. मला मला महत्व मिळालं तर चालेल का पैसे मिळाले तर चालतील? या दोन्हीपैकी महत्व नाही मिळालं थोडे दिवस तरी चालेल, पैसे मिळाले तर चालतील. मग मला ग्रोथ पाहिजे, सिग्निफिकन्स नंतर पाहिजे. ओके ना? मला बरेच मला ह्या महिन्यात फिक्स पाहिजे तर असं पाहिजे का नाही बाबा, माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, हे पाहिजे. सर्टिनिटी नंतर हे तुम्ही दोन्ही कम्पेअर करून स्वतःला प्रश्न विचारून याला नंबरिंग करा. हे जर नंबरिंग केले ना, जेव्हा तुम्हाला तुमच्या नीड समजतात ना, तेव्हा तुम्हाला तुमचे डिसिजन पण समजतात, की मला हे हवंय तर मला हा डिसिजन घ्यावा लागणार. ओके. ह्या 6 नीड तुम्हाला तुमच्याबद्दल पण करायच्यात आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या बरोबर पण करायच्यात हा. म्हणजे भांडण जे होतात ना त्याच्यावरचं सोल्युशन सांगते तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या बाबतीत लिहिलं, आता भरपूर साऱ्या लेडीजचं काय असतं, त्यांना पहिल्यांदा असते लव, दुसरं असतं सिग्निफिकन्स, तिसरं असतं व्हरायटी, किंवा 2 आणि 3 नंबर चेंज असतो. जेंट्सच्या बाबतीत काय असतं, पहिले असते ग्रोथ, दुसरं असतं श्युअरिटी, तिसरं असतं कुठेतरी मग त्यांच्यामध्ये सिग्निफिकन्स तो, आणि त्याच्यानंतर खालचे 3 मॅटर असतात. लव तर सगळ्यात 6 नंबरवर असतं. लेडीजला जे प्रेम जास्त हवं असतं, जेंट्सच्या बाबतीत ते सगळ्यात शेवट असतं. त्यांना सगळे दुनियेचं सगळं काही झाल्यानंतर जो वेळ भेटेल ना, तो प्रेमासाठी घालवायचा असतो. आणि लेडीजसाठी बाकी सगळं काही मी करेन, पण ते प्रेमासाठी करेन, अशा पद्धतीने असतं. आता इथं तुम्हीच विचार करून बघा, त्यावेळेस मग मॅच कसं करायचं? जर तुम्हाला समजलंय ना, तुमचा पहिला फॅक्टर लव आहे आणि पुढच्याचा पहिला फॅक्टर ग्रोथ आहे, त्याला आधी तुम्ही समजून सांगा, मी तुझी नीड पूर्ण करते, तू माझी नीड पूर्ण कर. ओके. तुम्ही तुमची लव ही नीड पूर्ण करण्यासाठी कधीच भांडू नका. तुम्ही त्याची ग्रोथ ही जी नीड आहे, मग त्याला तुम्ही ऑप्शन सुचवा. मी आज काही तुला मदत करू का? तुझ्या कामामध्ये माझी काही मदत होईल का? काही तुला नोट्स काढून देऊ का? अचानक ते काम करत असताना त्यांना चहा नेऊन द्या. फ्रेश हो आणि मग काम कर. फ्रेश माइंडने काम कर. त्याच्या कामामध्ये मदत होईल अशा पद्धतीने, किंवा त्याला प्लीझंट वातावरण मिळेल अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रीटमेंट दिली, तर तोही एक 5 मिनिटं शांत बसला ना, यार करते माझ्यासाठी, खूप जास्त करते, मग तिची काय नीड आहे, तिला 2 गोडीचे शब्दच पाहिजेत ना, तेवढं देतोय ना. ओके. आणि याच्यामुळे भांडणे राहतात. त्यामुळे आधी समजून घ्या तुमच्या पहिल्या 3 नीड काय आहेत, दुसऱ्याच्या 3 नीड काय आहेत. हेच कामाच्या बाबतीत पण आहे. आता भरपूर सारे जण नेटवर्क मार्केटिंगचे कन्सेप्ट जास्त करतात, त्यांच्यासाठी खास. ज्या व्यक्तींकडे तुम्ही पैसे बघून, त्याचा हुद्दा बघून, त्याची सोशल सर्कल बघून जाता ना, त्याच्याऐवजी तुम्ही हे बघून जा, की त्या व्यक्तीला नक्की हवंय काय? आतापर्यंत त्यांनी निर्णय कसे घेतलेत, कोणत्या बेसवर घेतलेत. त्याला जर सिग्निफिकन्स हवाय, तर म्हणजे त्याला त्याची ओळख, त्याचं महत्त्व जर हवंय, तर तुम्ही तिथे गेल्यानंतर त्याला किती लाखो करोडो जरी दाखवलं ना, तरी त्याला फरक पडत नाही बरं का. तुम्ही त्याला हे दाखवलं ना, की बाबा तुम्ही याच्यामध्ये जर एक ठराविक लेवलवर गेलात, तर सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या आयुष्यात तुम्ही जो चेंज केलेला असेल, सगळे तुम्हाला किती मानतील, तुमच्या पुढे पुढे करतील. तो माणूस एकाच झटक्यात तयार होईल. आता तुम्ही विचार करायचा आहे. आता जो आपण बोलतोय ना, तो कन्सेप्ट म्हणजे शेवट क्लोजिंगकडे येतोय आपण. हा कन्सेप्ट असणार आहे मेटा प्रोग्राम. मेटा प्रोग्राम म्हणजे काय? आपल्या मेंदूचे फिल्टर. ओके. म्हणजे जगाकडून येणारी माहिती आपण कशी प्रोसेस करतो, कशी समजतो आणि कसा रिस्पॉन्स देतो. आपण आत्तापर्यंत आपला रिस्पॉन्स पाहिलाय, पण ऑटोमेटेड रिप्लाय म्हणजे काय हे ठरवणारे प्रोग्राम्स आहेत ना, त्याला आपण मेटा प्रोग्राम म्हणतो. एक सोपा प्रश्न,
एक परिस्थिती सेम असते दोघांच्या बाबतीत, एकच घटना दोघांच्या बाबतीत घडते, पण एक व्यक्ती म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि एक व्यक्ती म्हणतो खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हॅलो, घटना तीच, पण दोघांचंही म्हणणं वेगळं. याला कारणीभूत असतो मेटा प्रोग्राम. ओके, म्हणजे एकाच आई वडिलांची दोन मुलं वेगवेगळे असतात. आता हा नियम कोणते आहेत याच्यामध्ये काही जास्त वेगळं नाहीये, खूप साधं आहे. जवळ आणि दूरचा नियम आपण म्हणू शकतो. काही लोक आयुष्यात डिसिजन का घेतात, म्हणजे कारण हेच आहे, पण तरी सुद्धा नोकरी का करतात. हॅलो, नोकरी का हवी आहे? मला सक्सेस मिळवायचा आहे. आणि काही लोकांना नोकरी नोकरी का हवी आहे? मला प्रॉब्लेम नकोय बाबा कोणते. ओके, कार का हवी आहे? मला ऑफिसला जाताना मदत होईल. कार का हवी आहे? बाकीच्यांना बाहेर ठिकाणी फिरायला जाताना खर्च जास्त होतो म्हणून ते टाळायचे. हॅलो, शिक्षण का घ्यायचंय? मला पुढे माझं करिअर घडवायचंय. आणि आई म्हणते म्हणून कसं तरी करते अभ्यास. हॅलो, हे दोन्ही मोटिवेशन चुकीचे नाही आहेत बरं का, पण फरक काय आहे? जवळ म्हणजे आपण पॉझिटिव्ह ज्या ठिकाणी बोलतोय ना, तिथं आपण स्वप्नाकडे पळतो, स्वप्नांकडे धावतो. आणि जे दुसरं आहे ना, नाही शब्द वापरतात, टाळण्याचा शब्द वापरतात, त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टीपासून पळून जाणं, म्हणजे ह्या गोष्टीपासून लांब पळणं, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असतो. पळून पळून किती पळणार आहे तुम्ही? दमताय. पळताय तर तुम्ही एकाच ठिकाणी, म्हणजे पुण्यावरून मुंबईला जाताना काही काही सांगतात पुणे सोडून अर्धा तास झाले, आणि काही जण म्हणतात मुंबईला पोहोचायला 2.5 तास लागेल. कायम लक्ष अशा पद्धतीने ठेवा, मुंबईला जाण्यासाठी अर्धा तास लागेल. याच्यामुळे आपल्या फ्युचरवर काय फरक पडतोय? निगेटिव्ह मध्ये नाही, पॉझिटिव्ह मध्ये. भूतकाळात झालेल्या गोष्टी काढून टाका. ओके, टुवर्ड्स आणि अवे. ओके, जवळ आणि दूर या पद्धतीचा फंक्शन, या पद्धतीचा मेटा प्रोग्राम. दुसरा प्रोग्राम काय? ऑप्शन्स आणि प्रोसिजर. आता काही लोक तुम्हाला अशा पद्धतीने भेटतील, त्यांना ऑप्शन्स लागतात, म्हणजे हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे. म्हणजे मुलांना विचारा नाश्त्याला काय खाणार. हॅलो, त्यावेळेस त्यांचं काय? इडली पोहे शिरा अजून काय अजून काही. त्यांना फ्रीडम हवी असते. आणि काही नवीन मार्ग शोधायला पण आवडत असतात. आणि लेडीज लोकांना विचारा तिला नाश्त्याला काय बनवायला आवडतं. एकच बनवते, पण मन लावून बनवते, छान नारळाचा चव टाकून पोहे बनवते. क्लिअर स्टेप्स हव्या असतात. हे पण ते पण ते पण ते पण असं नाही. ओके, म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकार. एक अंतरप्रनर जर असेल ना, त्याच्याकडे ऑप्शन टाइप्स, म्हणजे ही पण आयडिया ती पण आयडिया ती पण आयडिया ती पण आयडिया, कंटिन्यू तो आयडियांमध्ये असतो. आणि जे जॉब प्रोफेशनल्स असतात ना, म्हणजे टीचर असतील, इंजिनियर असतील, अकाउंटंट असतील, त्यांच्याकडे मात्र एक प्रोसिजर असते. ते नवीन काहीतरी इन्व्हेंट नाही करत. ते काय करतात? क्लिअर पूर्णपणे सगळं काही प्रोसेस फॉलो करतात. ओके, तिसरा, आता तेच तुम्ही पण चेक करायचे तुम्हाला कोणते व्यक्ती आवडतात. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये जर सारखे चेंजेस झालेले दिसत असतील ना, तर त्यांना चेंज आवडतोय हा. आणि ते एक ऑप्शन्सच्या बाबतीत, म्हणजे त्यांना तो ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला, हे इथं ठेवलं तर काय होईल, हे इथं ठेवलं तर काय होईल असं वाटतं. आणि काही काहींच्या घरामध्ये जा, वर्षानुवर्ष त्याच जागेवर तशाच पद्धतीने त्यांना प्रोसेस जास्त आवडते, त्यांना प्रोसिजर जास्त आवडते. इथं आहे चांगलं आहे ना, फिक्स आहे, बस आहे. ओके, तिसरा प्रोग्राम इंटरनल आणि एक्सटर्नल रेफरन्स. आता काही लोक काय असतात, ऐका वजनाचे करावे मनाचे, सगळ्याकडून विचारून विचारून येतात आणि जे मनाला वाटते तेच करतात. पण काही लोक काय करतात, निर्णय तर घेतलेला असतो राव, पण तरी विचार, बरोबर आहे का ग, बरोबर आहे का ग, बरोबर आहे का ग, या पद्धतीने विचारत राहतात. त्यांना इतरांची अप्रुव्हल हवी असते. लोक काय म्हणतील हे सगळ्यात महत्वाचं समजून घेणं त्यांना गरजेचं वाटतं. कधी कधी आपण स्वतःला दोष देतो, आणि मी असंच काय, खरंय का? हा तुमचा मेंटल पॅटर्न इथं ब्रेक होऊ शकतो. आता पुढचं काय? सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. काही लोक एखादी गोष्ट पाहतात लगेच म्हणतात हे मागच्या गोष्टीसारखंच आहे. म्हणजे अंदाज, म्हणजे आता भरपूर साऱ्या कंपन्यांमध्ये जॉब करताना किंवा एखाद्या मुलाकडे पाहताना किंवा एखादी गोष्ट परत झालेली असताना, बरोबर ना, म्हणजे आपल्या मुलाने आपलं काही नाही ऐकलं, एखाद्या परीक्षेमध्ये काहीतरी लो झालं तर पुढच्या वेळेस त्या पद्धतीने सिमिलर ज्यांचं माइंडसेट असतं ना, ते कंटिन्यू सेम आहे असं म्हणतात, आणि डिफरन्स ज्यांचे ते वेगळे आहेत, अशा पद्धतीने म्हणतात. लोकांची थिंकिंग स्टाईल ठरलेली असते. आता एक महत्वाचा प्रश्न, मेटा प्रोग्राम समजल्यावर काय बदलतं? हं. तुमचं जाणीव वाढते,
तुम्हाला समजायला लागतं. म्हणजे बोलण्यातूनच समजतं ना, पुढच्याला विचारा ना तुम्ही एक प्रश्न, तो का करतोय? तुम्हाला लगेचच्या लगेच समजणार, हा कोणत्या पद्धतीने विचार करतोय. बरोबर? तुम्हाला समजायला लागतं, पुढचे असा विचार का करतात आणि मी असा विचार का करतो? मी असे निर्णय का घेतोय? मी काही गोष्टींना का घाबरते? म्हणजे याची जाणीव आली ना, तर आपण चेंज करू शकतो. म्हणजे NLP मध्ये म्हणजे सायकोलॉजीमध्ये एक पॉवरफुल तत्व आहे, एक महत्त्वाचं तत्व आहे, पॉवरफुल प्रिन्सिपल आहे. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप टू ट्रान्सफॉर्मेशन. जर म्हणजे परिवर्तन करण्यासाठीची पहिली स्टेप, पहिली पायरी म्हणजे जाणीव होणे, हीच आहे. आता मी तुम्हाला छोटासा प्रॅक्टिकल मोमेंट देणार आहे. डोळे बंद करा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा. मी डिसिजन घेताना टुवर्ड्स मोटिवेशन वापरते की अवे मोटिवेशन वापरते? ऑप्शन टाइप लागतात मला का प्रोसिजर टाइप लागतात? इंटरनल रेफरन्सेस आहेत का एक्सटर्नल व्हॅलिडेशन लागतात? जेव्हा तुम्ही पॅटर्न समजता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःचा मॅप दिसायला लागतो. सायकोलॉजी म्हणजे कोणतीही जादू नाही, कोणतंही इन्स्टंट सोल्युशन नाही. पण सायकोलॉजी तुम्हाला एक गोष्ट देते, जाणीव. आणि या जाणीवेमुळे तुम्ही तुमच्या विचारांकडे पाहू शकता, तुमच्या भावनांकडे पाहू शकता, तुमच्या वागण्याच्या पद्धतीकडे पाहू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता ना, तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला लागतं. कारण आयुष्यात सगळ्यात मोठा शोधच हा आहे स्वतःला ओळखणं. आज जर तुम्ही या ऑडिओ व्हिडिओ सत्रामधून एखादी जरी गोष्ट शिकला असताल ना, बस आहे तुमचं आयुष्य बदलण्याच्या सुरुवातीसाठी तरी. जर तुम्ही खरंच एखादी गोष्ट याच्यातली शिकला असाल ना, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, की तुम्हाला याच्यातली अशी कोणती ट्रिक आवडली, कोणता पॉइंट आवडला, जो तुम्ही वापरणार आहात, ज्याच्या थ्रू तुम्ही जाणीव करून घेणार आहात. कारण जे कोणी नवीन व्हिडिओ पाहायला येतील ना, त्यांना तुमची कमेंट एक दिशादर्शक असेल, की याच्यामध्ये काहीतरी आहे बाबा. आता शेवटचे 5 मिनिटं. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्ही आधी तुमचा माइंड समजायला हवा. कारण माइंड समजलं तर आयुष्य समजलं, याच्यासाठीच हा सगळा प्रपंच होता. आता तुमचं मन तुम्हाला समजावं, जाणीव व्हावी, तुम्ही स्वतःला ओळखावं, याच्यासाठी केलेला हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मनाला समजणं ही फक्त पहिली पायरी आहे. जसं आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आजार नक्की काय झालाय, कशामुळे त्रास होतोय, हे आजाराचं निदान होणं म्हणजे आपण आपल्या मनाला ओळखलं. आता आजाराचं निदान तर झालंय, त्यानंतर चालू होते ट्रीटमेंट. तुम्ही जर तुमच्या मनाला ओळखलं असेल ना, स्वतःला ओळखलं असेल ना, जाणीव झाली असेल ना, की आता आयुष्य बदलायचे, तर या व्हिडिओच्या निमित्ताने तुमची आणि माझी तर ओळख झालेलीच आहे. आयुष्य बदलण्याचा हा प्रवास आपण सोबत मिळूनही करू शकतो. आणि त्याच्यासाठी तुमच्यासमोर मी एक प्रस्ताव ठेवत आहे. प्रस्तावाचं नाव आहे मनशक्ती विचारातून विकासाकडे. आपल्याला आपल्या कमतरतांची जाणीव झाल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी कोणाच्या तरी एक मेंटरशिप मिळावी आणि त्यावर आपण आपल्या कमतरता पूर्ण भरून काढता याव्यात, यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे मनशक्ती. कॉमनली म्हणजे युजली सगळ्यांमध्येच दिसणाऱ्या कमतरतांचे विषय, जसं की आत्मविश्वास कमी आहे बाबा, कम्युनिकेशन स्किल मार खाते कुठेतरी, नकार पचवण्याची ताकद, राग, चिडचिड वगैरे, पैशाबद्दलची मानसिकता, या पद्धतीचे 10 विषय. पहिला विषय आज आपला झालाय, म्हणून एकूण 11 विषय या प्रस्तावामध्ये दिले जातील. मग तुम्ही याचा वापर करून तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता. स्वतःच्याही आणि दुसऱ्यांच्याही मनशक्तीसोबत तुमच्यासाठी खास धनशक्तीची ही जोड दिलेली आहे. हाच प्रस्ताव आहे. पण आता याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी नक्की काय आहे, तुम्हाला वेळ काढावा लागेल. दुपारी 4 वाजता रोज आपण मनशक्तीच्या प्रस्तावाबाबत झूम या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर चर्चा करतो. या व्हिडिओमुळे जर तुमच्या आयुष्यात काही बदल झाला असेल किंवा होईल असं वाटत असेल, तर मनशक्तीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी नक्कीच आमच्या रोजच्या 4 वाजताच्या ऑनलाईन झूम चर्चासत्रात सहभागी व्हा. ज्यांच्याकडून तुम्हाला या व्हिडिओचा रेफरन्स मिळालाय ना, त्यांच्याकडून तुम्हाला लिंक मिळून जाईल. चलो शेवटाकडे वळूयात. शेवट आपण एका छोट्याशा गोष्टीने करूयात. एकदा एक माणूस आहे ना, एका गुरूंकडे गेला. म्हणजे खूप फ्रस्ट्रेट झालेला होता. त्यामुळे तिथे जाऊन लगेचच्या लगेच पार लोटांगण घेऊन
माझ्या आयुष्यात काहीच ठीक का होत नाहीये? मी खूप प्रयत्न करतोय, तरी मला पीस मिळत नाहीये, शांतता मिळत नाहीये, कामं नीट होत नाहीयेत, घरी सगळं काही व्यवस्थित नाहीये. काय करू काही समजत नाहीये. गुरूंनी काय केलं? फक्त एक गोष्ट केली. म्हटले, "आतमध्ये जा, तिथे एक गोष्ट समोर लावलेली आहे. तिथं जाऊन बघ, तुला उत्तर समजून जाईल." तो माणूस गेला तिथं आतमध्ये, बघतो तर काय तिथं आरसा असतो. अजून दुसरं काहीच नसतं. आरशामध्ये एकदा बघतो, दोनदा बघतो, तीनदा बघतो आणि काय वेड लागले की काय गुरूंना ह्याच्यामध्येही काहीच नाहीये असं म्हणून रिटर्न येतो आणि गुरूंना म्हणतो, तुम्ही काय माझी मजाक करताय का? माझी चेष्टा चालवली आहे का? मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगतोय आणि तुम्ही मला आरशात बघायला सांगताय. तिथं माझा चेहराच दिसतोय फक्त, तिथं पण काहीच होत नाहीये. गुरु हसल्याने काय म्हटले, तिथंच आहे उत्तर बाळा. तो माणूस आता कन्फ्युज झाला. गुरुंनी सांगितलं, अरे आयुष्य संपत आलं आता. उत्तर बाहेर शोधत आहेस तू. लोकांमध्ये, परिस्थितीमध्ये, नशिबामध्ये, देवामध्ये. पण खरं सत्य काय? तुझ्यातच आहे. स्वतःला जाणून तर घे. तुझ्या आयुष्याचं उत्तर तुला तुझ्या आतमध्येच मिळेल. बरोबर आहे ना? माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपणही अनेक वेळा, बरेच वेळ हेच करतो. आपला हॅपीनेस बाहेर शोधतो, सक्सेस बाहेर शोधतो, अप्रूव्हल बाहेर शोधतो. खरं उत्तर काय? आपल्या हातात. सगळं आयुष्य घडवतो ना, ते आपण घडवतो. कधी? जाणीव झाल्यानंतर. म्हणून वा म्हणून आधी आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणीव करून घेणं. वामनराव पै म्हणूनच म्हणून गेलेत हां, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला जग बदलण्याची गरज नाहीये. तुम्हाला आधी स्वतःला समजण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःला समजतो, त्याच वेळेस तो बदलायला सुरुवातही करतो. धन्यवाद. मनशक्ती या कन्सेप्टमधून मी स्वाती. चला, विचारातून विकासाकडे जाऊयात.